तास इथेच थांबतोय. इथून जाऊया पुढच्या सामन्यासाठी. शुक्रिया गोपी, सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। फिलहाल आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी। ऑफ टाइम के बाहर की अच्छी घेती विकेट इस ओडीयू कॉम्बॉक्स जिथे जोडले जातात आहे दिग्गज समालोचक कमेंट्री दुनियेतील लिटिल मास्टर आदरणीय प्रशांत आदेवडे सर. इट्स ओडीयू. धन्यवाद. शुक्रिया गोपी. आविष्कार दाते और दिलीप वर्मा पुराने बल्लेबाज. स्कोर 5 बगैर किसी नुकसान के. फिलहाल कुणाल गेंदबाजी कर रहे हैं. एनबी ट्रॉफी का आज का 5वां दिन और दुनिया रोशनी में प्रतियोगिता आप देख रहे हैं. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन. और चस्टोक गेंद को खेल दिया अलॉन्ग द कारपेट लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ. खिलाड़ी तैनात है. जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. मातोश्री 11. आदिश्री और मातोश्री के बीच आज के दिन का ये बहुत बड़ा मुकाबला. क्वार्टर फाइनल का मैच लीग से आप देखिए तो बिल्कुल अब क्वार्टर फाइनल की तरफ आए हैं और इसका मतलब है कि ये नॉकआउट राउंड है, नॉकआउट मैच है आपके लिए. दिलीप वर्मा के ऊपर दारोमदार 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार हवा में खेल दिए और खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. बहुत ही अच्छा स्ट्रोक था स्लॉग सिप करते हुए. टाइमिंग बढ़ गया. गेंद को ऑन साइड पर खेल दिया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक गेंद को फील करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर 8 बगैर किसी नुकसान के. कॉम्बॉक्स में हमारे साथ जुड़ रहे हैं ऑलरेडी. अगर देखें तो रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में इनकी आवाज आपने सुनी है. कारपोरेट टूर्नामेंट में बिल्कुल बहुत बिजी कॉमेंटेटर है. गुपी जाधव आपका कॉम्बॉक्स में स्वागत है. येस थँक्यू सर. सुरुवात इथे चांगली झाली. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावा चालू ठेवल्या गेल्यात. म्हणजेच काय तर मॅच ऑन ठेवायचे. यावेळेला अलॉंग दी कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल्सला एक्स्ट्रा कव्हरला एक धाव इथे मिळते. ही रणनीती चांगली आहे. म्हणजे पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आल्या आहेत. सुरुवात चांगली राहिली. आविष्कार दाते आणि त्याच्याबरोबर दिलीप वर्मा. कालचा दिवस प्रशांत सर आपण पाहिला तर दिलीप वर्माने अक्षरशः गाजवला होता आणि आज देखील तशाच पद्धतीचा खेळ त्याच्याकडून अपेक्षित असेल. परंतु दुसऱ्या बाजूला कुणाल हा देखील मातबर आहे. त्यामुळे हे बॅटल देखील चांगलं पाहायला मिळेल. बिल्कुल सही कहा. लेकिन जो स्टार्ट हुआ आगाज जिस तरह से देखिए दोनों बल्लेबाजों ने किया. 9 रन अभी तक बनाए. बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर गेंद को खेलते हुए डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद आ रही है. खिलाड़ी तैनात है और थोड़ा सा फंबल उसका फायदा उठाते हुए दोनों बैटर. फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड. स्कोर फिलहाल इसी के साथ डबल फिगर में. पहले ओवर में 11 रन. तो मातोश्री 11 टीम के लिए अच्छा स्टार्ट. मानिश हमारे साथ जुड़े. सन्माननीय ओमजी भिंताडे आपणास मी विनंती करतो आपण यायचे प्रदर्शन बॉक्स मध्ये. सन्माननीय ओमजी भिंताडे आपणास विनंती करतोय. लिलाव प्रक्रियेमध्ये खेळाडूला जी रक्कम लावली गेली होती ती कॅश स्वरूपात आपण त्या खेळाडू देणार आहात. सन्माननीय योगेश वलगुडे आपणास देखील विनंती करतो आपण देखील जॉईन व्हायचं आहे. ओम भैया भिंताडे आणि योगेशजी वालगुडे या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सचिन डबल्स प्रहार 11च्या खेळाडूंना लिलावाची रक्कम लावली गेली होती ती रक्कम कॅश स्वरूपात देत आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो या. कॅप्टन या निलेश शिंगवले चला या. आपण ही सर्व रक्कम देत आहोत. खरं तर हे संकल्पना खूप महत्वाची आहे. जितकी रक्कम लिलाव प्रक्रियेत लावली जाते तितकी रक्कम आपण खेळाडूला देत आहोत. एकत्र देऊ चला या. आमचे मॅनेजर प्रकाश मडके सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पूर्ण टीम या ठिकाणी आहे आणि सर्व खेळाडूंचे लिफाफे नावासकट त्यामध्ये कॅश आहे. तर आपण ती कॅश देतोय. वारे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रकाश मडके सर. तर ओम दादा भिंदाडे यांच्या शुभ हस्ते आपण ही कॅश एकत्रितरित्या सचिन ढवळेस प्रहार 11च्या मॅनेजमेंट टीमला देतोय. धन्यवाद. मी दोन्ही मॅनेजर विनंती करतो की आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचे. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट सीझन सचिन ढवळेस प्रहार 11. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू. शुक्रिया मनीष. वाइड बॉल का इशारा मैदान के अंदर अंपायर ने किया. स्कोर अब फिलहाल 12 रन बगैर किसी नुकसान के. मातोश्री 11. विजय फ्रंटलाइन गेंदबाजी करने के लिए. गोपी ये इनका ओवर बहुत इंपॉर्टेंट है. पहले ओवर में आपने संयम और आक्रमण देखा. अब दूसरे ओवर में क्या रणनीति होगी बल्लेबाजों की ये देखना बहुत दिलचस्प है. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या ज्यामुळे आपण पाहिले तर विकेट देखील नाही आहे. म्हणजे सुरुवात शांत आणि संयमी केली. एक चौकार आपण तिथे पाहिला
परंतु दुसऱ्या बाजूला दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं हे अंतिम षटक असणार आहे, त्यामुळे थोडासा लाभ उठवायचा आहे, कारण 2 खेळाडू जे 38 सर्कल 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असणार आहेत आणि पॉवर प्ले भेदणं हे देखील प्रशांत इथे गरजेचं आहे. विजय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अकुटप्प्याचा बॉल उलट दिशेने खेळलाय, चांगलं टायमिंग जुळवलंय. डीप गली आणि थर्ड मॅनच्या दिशेने खेळलेला फटका सीमारेषेच्या बाहेर जातोय. येते हा चौकार, संजीवनी चौकार, 4 धावा. बल्लेबाज दिलीप वर्मा का बल्ला बोल रहा है, 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं और स्कोर इसी के साथ 16 पर रन. प्रभु गेंदबाज के तौर पर विजय अपनी बोरिंग मार्फत तैयार है. टप्पा खाते ही बिल्कुल उछाल था, रक्षात्मक तरीके से गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया है. सेंसिबल बल्लेबाजी दिलीप वर्मा द्वारा. विजय खड़के प्रभु गेंदबाज बिल्कुल इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं. 7302 स्विफ्ट रेड कलर की जो गाड़ी है, आपने जहां पार्क की वहां से थोड़ा हटाना है क्योंकि वहां थोड़ी दिक्कत आ रही है. 7302 स्विफ्ट रेड कलर की जो गाड़ी है, आपको वहां से हटाना है क्योंकि जनरेटर बिल्कुल मैदान के अंदर आ रहा है, तो उस गाड़ी को हटाना है. 7302 स्विफ्ट रेड कलर की गाड़ी है. ये आपके लिए आखिरी कॉल है प्लीज. या षटकाची सुरुवात अतिरिक्त चेंडूने झाली, त्यानंतर चौकाराला सिंगल देखील घेतली जाते. म्हणजे चांगले चेंडू जिथे येत आहेत तिथे एकेरी दुहेरी धावा घेत असताना धावफलक खालता टिपण्याचा प्रयत्न आपण पाहिला. ही रणनीती आहे आणि पॉवर प्लेमध्ये अशाच पद्धतीचा खेळ गरजेचा असतो. सध्या आपण पाहतोय मातोश्री 11 संगती रणनीती आविष्कार दाते स्ट्रायकिंग एंडला आहे, तर विजय खडके गोलंदाजी ट्रॅकवरून पुढचा चेंडू टाकतोय. हा ट्रॅकर होता, आडव्या बॅटने हा पंप पूल केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव इथे मिळते. इथे चान्स घेण्याचा प्रयत्न प्रशंसर केला गेला, परंतु बाउंड्री लाइन पर खेळाडू आहे, सिंगल मिळते. इस बार टाइमिंग बहुत बढ़िया था, बैकफुट पर जाके गेंद को ऑनसाइड पर पुल जरूर किया गया था खूबसूरती के साथ बल्लेबाज आविष्कार ने, लेकिन पीछे बाउंड्री लाइन पर प्रोटेक्शन है, तो इसीलिए बहुत बढ़िया फील्डिंग बाउंड्री लाइन पर और 1 रन दोनों बल्लेबाजों ने पूरा किया. दूसरा ओवर प्रगति पर स्कोर 18 बगैर किसी नुकसान के. दिलीप वर्मा फिलहाल 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं. विजय खड़के जो फ्रंटलाइन गेंदबाज है, गेंदबाजी करने के लिए तैयार. और देखिए यहाँ मनीष के साथ जोड़ेंगे थोड़ी देर के बाद. बिल्कुल आने वाली कुछ गेंदे हैं और इंतजार कर रहे हैं गेंदबाजी करने के लिए विजय खड़के. 18 पर रन, 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. 3 गेंदों के बाद मनीष हमारे दर्शकों के साथ, हमारे मेहमानों के साथ वहां चर्चा करने वाले हैं. एनबी ट्रॉफी, आपली ट्रॉफी, गेंदबाजी करने के लिए विजय तैयार. इस बार कड़क शॉट, टाइमिंग बेहतरीन, गेंद बॉल लाइन के बिल्कुल बाहर. 4 रन, भागने की जरूरत नहीं है, मारा कम घसीटा ज्यादा. जावं प्रशांत सरांनी चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी आणि त्यानंतर ते फस्त करावं. हा लपेटला बॉल आणि त्यानंतर आडव्या बॅटने पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. ही स्ट्रेंथ आहे विजय वर्माची आणि त्या स्ट्रेंथवर खेळत असताना षटकार ठोकलाय. 6 धावा आल्या, धावफलक पोहोचलाय 24 वर बिनबाद. Magnificent stroke played by दिलीप वर्मा. जड्डू नाम से बहुत फेमस खिलाड़ी है, चर्चा में है. विजय खड़के गेंदबाजी करने के लिए तैयार. काफी आउट टाइम के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद. 1 2 3 4, 1 2 का 4, 4 रन चौका. बॅट म्हणून 23 वर तो पोहोचलाय. तर दुसऱ्या बाजूला आविष्कार दाते 4 वर खेळते. विजय खडकेला इथून कमबॅक करणं गरजेचं आहे, त्याच्यावर दबाव बनवला गेलाय, कारण 2 चौकार आणि 1 षटकार. पॉवर प्ले मध्ये ज्या धावांची गरज होती त्या धावा प्रशांत सर येताना पाहायला मिळत आहेत. और विजय खड़के को अनसेटल करने की पूरी कोशिश, बहुत शानदार बल्लेबाजी दिलीप वर्मा द्वारा.
तिलक वर्मा ने T20 में अपना जलवा दिखाया, तो एनबी ट्रॉफी में दिलीप वर्मा साहब कमाल कर रहे हैं मैदान के अंदर। 28 बगैर किसी नुकसान के मातोश्री ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बिल्कुल आखिर समय तक गेंद को देखा, पॉइंट क्षेत्र में गेंद फील्ड होती भी। ओवर 2 समाप्त, 2 ओवर के बाद स्कोर 29 बगैर किसी नुकसान के। मनीष जुड़ेंगे हमारे साथ, ओवर टू मनीष। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। आमच्या सोबत या स्पर्धेच्या सर्वात लहान वयाच्या मालक आहेत आदिती अमित पाटील। आदिती, कसं वाटतं क्रिकेटच्या खेळाला? आपण टीव्हीवर पाहिलं असेल, आज आपलाच संघ मैदानात खेळतोय, तर एन्जॉय कसं करताय? छान वाटतंय. मी लहान असताना पप्पा खेळायचे, त्यावेळीपासून क्रिकेट आवडतं. आपली टीमला कसं समर्थन करा, कसं वाटतं आपल्या टीमला मैदानात खेळताना पाहून? छान वाटतं. विकेट यायला पाहिजे. हो. विकेट यायला पाहिजे तरच कुठेतरी ते एन्जॉयमेंट येईल. आम्ही सर, एकंदरीत टीम परफॉर्मन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सुद्धा क्रिकेटर राहिल्यात, तुम्ही सुद्धा एक आयोजक आहात, तर एनबी ट्रॉफीमध्ये आपण टीम घेतले, परफॉर्मन्स चांगला होतोय, पण आता परफॉर्मन्स कसा राहिलाय, आपण काय म्हणाल? टीम चांगलीच आहे, मला विश्वास आहे पोरांवर, चांगलीच खेळतात. एकाच वाक्यात सर्व प्रश्नांची उत्तर दिलेली आहे की माझी टीम चांगली आहे, माझा मुलांवर विश्वास आहे. पुन्हा जाऊया समालोचन कक्षामध्ये. आपण ऐकतोय आवाज प्रशांत अदवडे सरांचा, सोबत आहेत गोपी जाधव सर. थँक्यू. शुक्रिया मनीष. बैक टू क्रिकेट की तरफ एक बार फिर बढ़ते हैं। एनबी ट्रॉफी, आपली ट्रॉफी, एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट। कुणाल, बढ़िया गेंद कमर क्षेत्र में गेंद को जंटल पुश किया गया था, थोड़ा पुश कर और खुश वाला मामला बीच मैदान पर बल्लेबाज आविष्कार दाते और दिलीप वर्मा द्वारा। दिलीप वर्मा इज प्लेइंग ऑन 25, स्कोर नाउ 30 पर नन। लेन चेंडू होता, कोणतीही जोखीम घेतलेली नाहीये, फक्त बॅटचा फेस ओपन केला, हलक्यात आणि पुश केलं. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की पुश करो खुश करो, आणि त्याचमुळे एक धाव घेत असताना आपण पाहिलं दिलीप वर्माला, जो जेवढं विस्फोटक क्रिकेट खेळतो तेवढाच तो सेन्सिबल क्रिकेटर देखील आहे, कारण त्याला माहिती आहे पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्यात, आणि त्यामुळे आता आपल्याला थोडंसं शांत खेळायचं आहे. पण दुसऱ्या बाजूला आविष्कार दाती जो स्ट्रायकिंग एंडला असणार आहे, 3 चेंडू त्याने आतापर्यंत घेतलेले आहेत. 4 वेळ घेतोय. कुणालचा पुढचा चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, नजर नव्हती, आणि ते चेंडू अगदी त्याच्या बॅट जवळून निघून गेला. चेंडूने विचारलं असेल, हाय हॅलो आविष्कार, रात्रीच्या जेवणाचा काय प्लॅन केलाय की नाही, एवढ्या जवळून निघून गेलाय. निर्धाव चेंडू येतोय. गोपी, मुझे लग रहा है इनको रनों की भूख लगनी चाहिए, क्योंकि इस वक्त टीम की जरूरत है, और दोनों बल्लेबाज बीच बीच में वो बिंदी गेंदे भी आ रहे हैं, लेकिन अभी तक रनों की रफ्तार बहुत बढ़िया। इस बार अच्छी गेंद थी, गेंद को खेल दिया कबर क्षेत्र में, 1 रन देने का मौका आविष्कार के लिए। आविष्कार पहुंच चुके 5 पर, स्कोर इसी के साथ पहुंच चुका 31 बगैर किसी नुकसान के। 31 पर रन, नाउ थर्ड इन प्रोग्रेस। करंट रन रेट 12.86 का है। इसी रफ्तार के साथ चलते रहे तो बिल्कुल 102, एक बार फिर वो 88 दिखाई दे रहा है। अब 88 के ऊपर जाने की कोशिश हो जाएगी मातोश्री की। मागचा चेंडू प्रशांतचा निर्धाव आला, त्यानंतर एकेरी धाव घेतली गेली, संयम दाखवला गेला. संयम असणं गरजेचं आहे. टी फॉर टेम्परामेंट आणि पी फॉर पेशन्स. यावेळेला पेशन्स वापरले, 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली. दिलीप वर्मा स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. फुल लेंथ होता, परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय, हलक्यात आणि फक्त बॉटम हँडचा वापर केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली, इथे देखील एकेरी धाव घेतली जाते. पहिल्या 2 षटकांमध्ये विस्फोट पाहायला मिळाला, 3ऱ्या षटकामध्ये सेन्सिबल क्रिकेट. धावसंख्या 32 धावा बिनबाद. और दोनों बल्लेबाज बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 32 बगैर किसी नुकसान के। ओवर तीसरा प्रगति पर है। करंट रन रेट अब 11.99 का 12 के नीचे आ गया है। कुणाल का ये ओवर देखिए, अभी तक 4 गेंदों में केवल 3 रन, 1 बिंदी गेंद है। अच्छा ओवर साबित हो रहा है आदिश्री 11 टीम के लिए। ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ अलॉन्ग द कारपेट गेंद को खेल दिया है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, घास को आग लगा दी भी। बाउंड्री लाइन के बाद 4 रन। पायावर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, आणि प्रशांत सर, जगाच्या पाठीवर असा कोणताच फलंदाज नाहीये ज्याच्या पायावर तुम्ही चेंडू टाकला आणि तो सोडेल. इथे देखील तेच पाहायला मिळालं. स्वीप केला, चौकार आलाय. खरं तर आपण कौतुक केलं होतं कुणालचं, ते पचनी पडलं नाही आणि 4 धावा आलेले आहेत. क्या बात है, बिल्कुल इस वक्त बढ़िया गेंदबाजी करते। एक खराब गेंद थी, इस बार कवर क्षेत्र में खेल दिया। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। आखिर गेंद पर सिंगल। स्कोर 3 ओवर के बाद 37। साझेदारी देखे पहले विकेट के लिए 37 रनों की जरूरत, 37 रन बिल्कुल इस वक्त स्कोरबोर्ड पर है। और इंपॉर्टेंट है कि एक एक्स्ट्राज है, मिस्टर एक्स्ट्रा। और पिछले ओवर की बात करें तो कुणाल के ओवर में गोपी 8 रन आए। सब कुछ अच्छा चल रहा था, 4 गेंदों तक सब कुछ अच्छा चला। 5वीं गेंद पर हमला हुआ और उसके बाद में इसी ओवर को बल्लेबाजों ने बड़ा किया।
थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. त्यावेळेला चौकार आला, स्वीपचा फटका आपण पाहिला. डावाची सुरुवात झाली त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये त्याने 11 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या तुलनेत हे षटक पाहता इथे आपल्याला फक्त 8 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. टायमर सेट केला गेला. इथून तुमच्याकडे 25 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत आणि आपण पाहतोय 3 षटकं इथे पहिल्या डावाची संपलेली असताना मातोश्री 11 हा संघाची धावसंख्या आहे 37 धावा. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला ना तर प्रशांत सर विकेट हा महत्वाचा भाग आहे. विकेटचा कॉलम अद्याप आपल्याला खाली दिसतोय आणि तो भरायचा असेल तर गोलंदाजांना देखील एखादा ड्रीम बॉल टाकणं गरजेचं आहे. परंतु तो कोणता गोलंदाज ठरणार येणाऱ्या 5 षटकांमध्ये पाहायला मिळणार आहे. सन्माननीय बुवा पवार साहेब यांचा आपण विशेष सन्मान एनबी ट्रॉफीच्या निमित्ताने करणार आहोत. उत्कृष्ट आयोजक, क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ख्याती आहे. मी सन्माननीय अफजलजी मखदूम यांच्या शुभ हस्ते बुवा पवार यांचा सन्मान करण्याची विनंती करते. आम्हाला आनंद होतोय बुवा, आपण जे क्रिकेटसाठी केलंय ते खरंच मोजता येणार नाही, पण असंच आपण आयोजक या भूमिकेतून क्रिकेटसाठी करत राहा इतकीच नक्कीच अपेक्षा आम्ही ठेवून आहोत. तर सन्माननीय अफजलजी मखदूम यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान सन्माननीय बुवा पवार यांचा आपण करतोय. या स्पर्धेची आठवण भेट आणि मायेची शाळ ओढून आपण हा सन्मान पाहतोय सन्माननीय बुवा पवार यांचा. धन्यवाद. जाऊया आपण एकदा समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. वेलकम बैक, सभी का स्वागत है. आप देख रहे हैं आपली एनबी ट्रॉफी 2024 की अद्भुत कहानी. और फिलहाल गेंदबाजी में उमेश को बुलाया गया, परिवर्तन बिल्कुल किया गया. उमेश नायडू फ्रंटन गेंदबाजी गोपी, इनके ऊपर दारोमदार ऑलराउंडर खिलाड़ी. रिवर्स स्वीप खेलना चाहते थे बल्लेबाज आविष्कार, लेकिन इस वक्त आविष्कार अपना नहीं दिखा पाए. बहुत अच्छी गेंद उमेश नायडू द्वारा. रिव्हर्स स्वीपचा तुम्ही उल्लेख केला सर. सरळ बॅटने आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 37 धावा आपण पाहिल्यात आणि त्यावेळेला थोडीशी जोखीम घेतली जाते आणि पहिला चेंडू निर्धावला. उमेशचा पुढचा चेंडू लो फुल टॉसला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह ते पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर संयमच दाखवला. मागचा चेंडू बीट झाला, लगेचच एकेरी धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली. हे देखील गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या चेंडूवर ज्यावेळी धाव येत नाहीये त्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं राहतं प्रशांत सर. गोपी यहाँ इस मुकाबले में इन्होंने सीधे बल्ले से गेंद को ड्राइव किया था. इससे पहले रचनात्मक तरीके से खेलना चाहते थे. तो ये एक अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज आविष्कार का, क्योंकि दिलीप वर्मा का बल्ला बोल रहा है 11 गेंद में 26, मतलब स्ट्राइक रेट बहुत बढ़िया है. और फिलहाल 38 बगैर किसी नुकसान के. बल्ला देखिए बल्लेबाज दिलीप का, वहां जड्डू लिखा हुआ है और कैमरामैन भी बहुत चतुराई के साथ काम कर रहे हैं. उमेश नायडू फिलहाल गेंदबाजी करने के लिए तैयार. आपके पास समय बचा है 22 मिनट और 26 सेकंड का, क्योंकि समय के अनुसार आपको आगे बढ़ने की जरूरत है. दिलीप वर्मा 26 पर खेल रहे हैं, 11 गेंदों का सामना किया है. फील्डिंग की जमावट की बात करें तो इस वक्त एक फ्लाइंग स्लिप, उसके साथ थर्ड मैन पॉइंट कवर, एक लॉकअप पर खिलाड़ी है मिड ऑन दायरे के अंदर, काउ कॉर्नर मिड विकेट, और एक खिलाड़ी इस वक्त लॉकलिंग बाउंड्री लाइन की तरफ मौजूद है. एनबी ट्रॉफी का घमासान मैदान के अंदर दो बड़ी टीमों के बीच एक बहुत बड़ी टक्कर, कांटे की टक्कर होगी, उसमें कोई संदेह नहीं. उमेश नायडू तैयार सामना करने के लिए. दिलीप वर्मा ऑन साइड पर गेंद को खेल दिया. टाइमिंग बेहतरीन, टाइमिंग प्रॉपर. गेंद कर रही हवाई सफर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. ये लगा एनबी सिक्सर. शक्य तेवढे प्रयत्न केले की काहीच अशक्य नसतं हे आपल्याला पाहायला मिळाले. अगदी लो फुलटॉस होता आणि आडव्या बॅटने त्याच्यावर वार केलाय. दिलीपच्या बॅटमधून षटकार आलाय. या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला ठेवणं गरजेचं आहे. 12 बॉलमध्ये 32 वर तो खेळतोय आणि आता धावा देखील 44 वर पोहोचलाय. विकेटच्या शोधात आहेत. खरं तर सुरुवात चांगली राहिली उमेश नायडू यांची. पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली आणि तिसऱ्या चेंडूवर व्हेरिएशन करायचं होतं, परंतु तिथे अपयश आले. पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा फुल लेंथ होता. बॅटचा फेस ओपन केला, एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली, सिंगल मिळते. म्हणजे मागच्या चेंडूच्या तुलनेत आपण पाहिलं तर पुन्हा संयम दाखवला गेला. एक धाव घेतली, स्ट्राइक रोटेटिव्हली गेली. इस बार थोड़ा फिलहाल अगर देखिए तो थोड़ा लेग स्टंप के बाहर जाके गेंद को खेलने का प्रयास किया गया था. और MH14 7302 ये जो गाडी आहे, ही जी गाडी आहे ती प्लीज आपण तिथून योग्य ठिकाणी पार्क करा. ड्राईव्ह केला. यावेळेला लॉंगॉनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवरून पाहिला. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येतोय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे.
विनंती आहे कृपया MA14 GA 3587 या नंबरची जी 4 चाकी आहे आपल्याला विनंती आहे ती जिथे आपण पार्क केलेली आहे तिथे थोडे बाहेर काढा. त्याचबरोबर MA14 HW 7302 ही देखील 4 चाकी थोडंसं बाहेर पार्क करा. वाहतुकीला अडथळा येतोय. आपल्याला जनरेटर व्हॅन येणार आहे त्यामुळे तिथून त्या गाड्या थोड्याशा बाहेर काढा ही विनंती वजा आपल्याला सूचना. बॅक टू क्रिकेट. प्रशांत सर, धावसंख्या आहे 47 धावा. विकेट अद्याप आलेली नाहीये. पहले विकेट के लिए 47 रनों की एक साझेदारी दिलीप और आविष्कार के बीच. काफी ऑफ टाइम के बाहर जाके ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. फिलहाल उमेश की एक बहुत अच्छी गेंद. ओवर समाप्त 4 ओवर के बाद 47. आखिर गेंद पर देखे ये शॉट सिलेक्शन अच्छा नहीं है आविष्कार का. एक एंड पर दिलीप वर्मा जो है ना मेरे हिसाब से वो एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं और ये देखिए रत्नात्मक बल्लेबाजी करना चाह रहे हैं. फैंसी स्ट्रोक खेलने की कोशिश, जोखिम स्ट्रोक खेलने का प्रयास कर रहे हैं. क्या इसकी जरूरत है इस वक्त जिस तरह से वो दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं? ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की इथे खरंच गरज नाहीये. सरळ बॅटने धावा येत आहेत अशा वेळेला आउटसाइड ऑफ स्टंप शफल होणं किंवा रिव्हर्स घेणं हे थोडेसे जोखीम भरलेले स्ट्रोक आहेत आणि तो प्रयत्न केला गेला. पण तू प्रशांत सर, मी उमेशचं कौतुक करेन. निर्धाव चेंडूने त्याने सुरुवात केली. एक षटकार त्याच्या षटकामध्ये आला जरूर पण तू त्यानंतर त्याने धावा रोखत असताना षटकाची समाप्ती देखील निर्धाव चेंडूने केलं. हे कमबॅक करणं जमलं पाहिजे आणि उमेश नायडूने ते करून दाखवले. 4 षटकं संपली आहेत. 47 धावा आहेत. परंतु अद्याप इथून जर आपण पाहिलं तर आदिश्री एंटरप्राइजेससाठी विकेटचा कॉलम खाली आहे आणि त्या विकेटचं सिक्रेट काय असणार आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोपी, मैंने एक फिल्म देखी थी, उस फिल्म का नाम धमाल है और धमाल फिल्म में वो डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है और उतना समय जाएगा तो ये स्कोर जो है ना अपने आप 90 के पार जाएगा. अगर विकेट नहीं मिलेगा तो 90 के पार, विकेट गिरेगा तो यहाँ से कमबैक करने का मौका आदिश्री को भी जरूर मिल सकता है. मातुश्री की गाड़ी जो है ना इस पर क्रमपम जा रही है. ज्यादा जोखिम भरे स्ट्रोक. अगर आविष्कार को छोड़े, वो 2 शॉट अगर छोड़े तो दोनों बल्लेबाजों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. खास करके दिलीप वर्मा बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे पॉजिटिव सोच के साथ. इस वक्त संतोष जी आपका स्वागत है. 47 पर नन. प्रशांत गेंदबाजी करने के लिए आए और बैटिंग पावर प्ले का इशारा हुआ. अब देखिए प्रशांत शुक्ला फिलहाल इस वक्त गेंदबाजी करने के लिए और ये कैसे गेंदबाज हैं जो गेंदों को घुमा सकते हैं. स्पिन गेंदबाजी बहुत बढ़िया रही है. 3-4 दिनों की गोपी जो कहानी आप बता सकते हैं, लेकिन आज का दिन जैसे कि स्पिन गेंदबाजी जब आई है ना तो बल्लेबाजी करना बहुत मुश्किल हो गया है. लीग स्टेजच्या मॅचमध्ये प्रशांत शुक्ला कारगिर साबित झाला होता. ट्रम्प कार्ड साबित झाला होता आणि आज त्याच परफॉर्मन्सची गरज आहे कारण आता नॉकआउटमध्ये तुम्ही खेळताय. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. इथून जिंकणारा संघ पुढच्या फेरी जाणार आहे तर पराभूत संघाचं आव्हान या स्पर्धेत 3ऱ्या पर्वामध्ये मात्र संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता प्रशांत शुक्ला याच्यावर विश्वास जरूर दाखवला गेलाय पण तू त्याच्या समोर असणारा दिलीप वर्मा 13 बॉलमध्ये 33 खेळतोय आणि प्रशांत सर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई ज्यावेळेला असते ना त्यावेळेला मात्र नक्कीच एकमेकांवर कुरघोड्या देखील केल्या जातात. पण तो अद्याप जर आपण पाहिलं तर प्रशांत विकेटच्या शोधासाठी झालाय आणि तो काम करेल का हे पाहण्याजोगे असेल. इस बार शॉट पिच गेंद बैकफुट पर चले गए. ऑन साइड पर खेल दिया. स्कोर लेग पर खिलाड़ी मौजूद. क्या छोटा सपना टूटा, मुकद्दर रूठा. प्रशांत की रिएक्शन देखिए. गेंदबाज का दिल टूटा. जीवनदान किसको मिला? दिलीप को. जड्डू को जीवनदान मिला है और जो सेट बल्लेबाज है बहुत खतरनाक लग रहे हैं. प्रशांत ने बिल्कुल फंसाया था गोपी, लेकिन करे तो क्या करे, अकेले तो नहीं लड़ सकते. 1 से 11 होता. देखिए क्या हुआ था. ऑफ टाइम के बाहर आए, ऑन साइड पर खेल दिया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात, गेंद के नीचे आए और क्या छूटा है. खास करके मैं देख रहा हूं प्रशांत शुक्ला जो है बहुत निराश लग रहे हैं. संधी निर्माण केली होती. पकडो कॅच, जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपण नेहमीच पाहतो पण तिथे संधी पुढच्या दाराने आली आणि पुन्हा एकदा मागच्या दाराने निघून गेली. आपण पाहतोय सचिन बाडसर संपूर्ण परिवारासहित या सामन्याचा आनंद घेत आहेत. वेलकम बाड फॅमिली. धावसंख्या आहे 49. एकही गडी गमावलेला नाहीये. और भाई प्रशांत शुक्ला को देख रहा हूं फिलहाल ऑन साइड पर करेक्ट शॉट. भागने की जरूरत नहीं है. ये आसमान का इशारा है. कल का सूरज तुम्हारा है. क्या मारा है, क्या मारा है. अचूक तंत्र यावेळी जपलाय षटकाराचा मंत्र आणि ठोकलाय षटकार.
दिलीप वर्मा थांबायचं नाव घेत नाही. 15 चेंडूमध्ये 41 वर पोहोचलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, परंतु प्रशांत शुक्लाचं स्वागत त्याने केले जसा स्ट्रायकिंग एंड आला आणि त्यानंतर षटकार ठोकलाय. 55 वर धाव फलक पोहोचलाय. विकेटचा कॉलम अद्याप खाली आहे, परंतु इथून आता एक रणनीती, एक ट्रॅप देखील रचावा लागणार आहे गोलंदाजाला. दक्षिण अफ्रीका और भारत के बीच जो मुकाबला हुआ था ना, उसमें तिलक वर्मा ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था और मानो दिलीप वर्मा साहब ना इनकी बल्लेबाजी देख के आज एनबी खेलने के लिए आए हैं. मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू, यहाँ वर्मा सब कुछ तू ही तू. मैदान के अंदर 41 पर बल्लेबाजी करे. क्या आज के दिन का, इस प्रतियोगिता का एनबी का दूसरा अर्धशतक आएगा. शानदार बल्लेबाजी करे दिलीप वर्मा. 41 वर पोहोचलाय. फक्त 15 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. त्याच्या भात्यामध्ये अनेक वैविध्यपूर्ण फटके आहेत आणि त्याचा पूर्णपणे तू लाभ उठवतोय. ज्या पद्धतीने सर तुम्ही उल्लेख केला की मेरा वर्मा भी तू, आणि आज वर्मा भरात आलाय. विस्फोटक अंदाज त्याचा आपण पाहिलाय, पण तू प्रशांत शुक्ला यावेळेला एक पाय खाली वाकवला, घुटना टेक, तमाशा देख, बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. अप्रतिम फटका. प्रशांत शुक्ला त्याचा टप्पा चुकला. फलंदाजाने काय षटकार ठोकला, काय ठोकलाय आणि गुडघा टेकला आणि षटकार ठोकला. आणि दिलीप वर्माने विचारलं, प्रशांत तू का चुकला? एकदा का क्षेत्ररक्षक चुकला, नशिबाची साथ मिळाली. त्यानंतर आता प्रशांत शुक्लावरती गोपी आपण पाहू शकता हल्ला झालाय. दबाव बनवला गेलेला आहे पूर्णपणे. आपण पाहतोय 61 धावा आणि दुसऱ्या बाजूला दिलीप वर्मा 16 चेंडूमध्ये आता 47 वर पोहोचलाय. अर्धशतकाच्या अगदी समीप आहे, परंतु प्रशांत शुक्ला हा देखील काही कमी नाही, तो देखील कमबॅक करेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. एकेरीच यावेळेला पूर्ण केली गेली आहे. प्रशांत सर, आपण पाहिलं की मागचा चेंडू ज्या पद्धतीने खेळला, या चेंडूला देखील त्याच दिशेने खेळायचं होतं, परंतु टप्पा थोडासा पुढे टाकला, सिंगल घेतली, समाधान दाखवलं, एकेरी धाव प्राप्त केली. प्रशांत शुक्ला के ऊपर हमला. इस ओवर में अभी तक 4 गेंदों में पदरना है. स्कोर 62 बगैर किसी नुकसान के ऊपर 5वां प्रगति पर है. एनबी ट्रॉफी, आपली ट्रॉफी, और फिलहाल बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला. शानदार खेल मैदान के अंदर. बल्लेबाज द्वारा हवा में गेंद और बल्लेबाज आविष्कार बैक टू द पेविलियन. इस वक्त अगर देखें तो मातोश्री के उम्मीदों को लगता का आविष्कार वैसे संघर्ष करते. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से खेलना चाह रहे थे, गेंद के नीचे खिलाड़ी, बल्लेबाज आउट, गॉन. सफलता मिली है. आविष्कार इथे बाद झाले. खरं तर फटका चांगला होता, परंतु लांबी नव्हती प्रशांत सर. आणि अखेर आपण पाहिलं तर विजय खडकेने हा झेल टिपलाय. प्रशांत सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला होता धमाल चित्रपटाचा 2.5 तास डब्ल्यू शोधण्यासाठी गेला होता, पण तिथे प्रशांत शुक्ला आला, त्याने जास्त वेळ घेतला नाही. सुरुवात त्याच्या विरोधात विस्फोटक झाली, परंतु त्यानंतर त्याने तो ब्रेक थ्रू दिलाय आणि याचीच तर आपण वाट पाहत होतो की प्रशांत शुक्ला देखील तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे आणि तो ड्रीम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आली 29 बॉल नंतर. 29 बॉल तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर हा प्रशांत शुक्लाचा विकेट आहे, अत्यंत महत्वपूर्ण विकेट. 62 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपली एनबी ट्रॉफीचा आस्वाद घेत असताना तमाम प्रेक्षक और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रशांत शुक्ला तैयार है. न्यू बैटर मैदान के अंदर राजेश पवार. एनबी ट्रॉफी के पहले सीजन में राजेश पवार और अंकुश लोहार ने कमाल का प्रदर्शन किया था ग्रैंड फिनाले फाइनल के मुकाबले में. 62 नाउ फॉर 5th इन प्रोग्रेस. मातोश्री 11 62, 1 विकेट के नुकसान पर. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. लेग ब्रेक गेंद थी. अगर वो पहली गेंद पर या दूसरी गेंद पर जो वो कैच था, अगर वो लेते तो मेरे हिसाब से कहानी कुछ अलग होती. लेकिन गोपी, क्रिकेट जो है ना वो अगर बगल से नहीं होती. 5 ओवर का खेल समाप्त हुआ. 63, 1 विकेट के नुकसान पर. पहले बल्लेबाजी करते हुए मातोश्री 11. 63 धावा आहेत. तुम्ही उल्लेख केला की अगर मगर जर तरचं समीकरण क्रिकेटमध्ये चालत नाही. तुम्हाला जे काय आहे ते मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागतं. तुमचं टॅलेंट असेल, तुमचं स्किल असेल, आणि सध्या आपल्या स्किलचा वापर करत असताना आपण पाहिले दिलीप वर्माला, ज्याच्या बॅटमधून अफलातून चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली. परंतु राजेश पवार संघाचा संघनायक मैदानामध्ये आला. पहिल्या चेंडूवर त्याने सिंगल घेतली. 5 षटकं संपलेली आहेत, 1 गडी गमावलाय. म्हणजेच काय तर आपण फलंदाजी करणारा संघ मातोश्री 11च्या हातात विकेट्स आहेत आणि इथून जर येणाऱ्या 18 चेंडूंचा आपण विचार केला तर तिथून देखील ते खूप चांगली फलंदाजी करून एक चांगलं लक्ष प्रस्थापित करू शकतात. सध्या 63 पाहतोय प्रशांत सर. 3 अंकी धावसंख्या पाहायला मिळेल असं वाटतंय.
अगर बल्लेबाज दिलीप वर्मा यहाँ तक जो अभी तक बल्लेबाजी इनकी रही है 48 पर खेल रहे हैं, अगर आने वाले 2 ओवर में वो खेलते रहे तो ये जो मैजिकल फिगर जैसे कि आप चर्चा करें वो मैजिकल फिगर भी आ सकता है। उमेश नायडू एक शातिर गेंदबाज है, गेंदबाजी करने के लिए आए हैं और सामना करेंगे राजेश पवार। 63 एक विकेट के नुकसान पर 39 पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। फील्डिंग भी थोड़ा तब्दीली करना चाह रहे हैं। 10 मिनट और 9 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है जो पाबंदी है, और उसको भी एक बार फिर आपको ध्यान में रखना है। उमेश नायडू गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 63 एक विकेट के नुकसान पर। आदिश्री 11 के लिए विकेट की सख्त जरूरत है। पहला विकेट गिर गया है। ऑफ के बाहर गेंद अच्छा स्ट्रोक बल्लेबाज राजेश पवार का, गेंद को खेल दिया वाइड स्ट्रोक पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। दिलीप वर्मा 48 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 17 गेंदों का सामना किया है, कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं। उमेश नायडूला आपण पाहतोय 6व्या षटकासाठी दाखल झाला। राजेश पवारने पहिला चेंडू घेत असताना सिंगल घेतली आणि ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की दिलीप वर्मा अर्धशतकाच्या जवळ आलाय, त्यामुळे त्याला स्ट्रायकिंग एंडला पाठवणं आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, त्यामुळे तो स्ट्राइक एंडला असणं गरजेचं होतं। 3 रणनीती दाखवली, फुल लेंथ होता, वाईड यॉर्कर टाकलाय, हलक्यात आणि बॉलला दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय तो पण सिंगल घेतली जाते। अर्धशतकाच्या जवळ आलाय त्यामुळे थोडीशी जोखीम घेण्याचा प्रयत्न आपल्याला वाटलं होतं केला जाईल, परंतु ती केली नाहीये। गोलंदाजाचा हा चेंडू अचूक होता, त्याच्यावर अचूक पद्धतीने एक धाव घेतली और ज्यादा आगे ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी उमेश नायडू द्वारा। बल्लेबाज दिलीप वर्मा 49 पर खेल रहे, 18 गेंदों का सामना किया। मातुश्री 65 एक विकेट के नुकसान पर। उमेश नायडू की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आवाज आई थी, विकेट कीपर ने क्या छोड़ा है। फील्डिंग बहुत इंपॉर्टेंट है। देखिए राजेश पवार को जीवन दान मिला, विकेट कीपर विकेट के पीछे बिल्कुल है। ऑफ स्टंप के बाहर आए बल्लेबाज, और जब बल्ले का अंदरूनी किनारा लगता है तब जाकर कैच टपकना इतना आसान नहीं होता। ललित ने वो कैच छोड़ा है और राजेश पवार के हवा वही बता रहे, जीवन दान मिला। स्कोर 65 एक विकेट के नुकसान पर। भरपूर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला बॉल ब्रेक झाला होता, पण तो जीवनदान मिळाले आणि त्याचा लाभ उठवणं आता गरजेचं आहे। उलट दिशेने खेळला, रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे, बॅकवर्ड पॉइंट, गलीमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत दुसरी धाव घेतली आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज सुरक्षित आहे का, इथे थोडीशी जोखीम आहे। नहीं कोई नुकसान नहीं है, बहुत बढ़िया दौड़ विकेट के बीच दोनों बैटर द्वारा। स्कोर 65 एक विकेट के नुकसान पर, लेकिन ये 2 रन। 67 एक विकेट के नुकसान पर। रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, बल्ले के बीचों बीच अच्छी तरह से तो नहीं खेले, कनेक्शन इतना अच्छा नहीं था। पीछे थर्ड बैट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, सुंदर फील्डिंग और इसी के साथ अब फिलहाल ये देखिए करीबी मामला हो सकता था, थ्रो थोड़ा बेहतर होता तो बात बनती। एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात। क्या बात आहे, 7 द्यावीच लागणार आहे दोन्ही खेळाडू। आपण पाहिलं एका बाजूला संगनायक आहे आणि आता राजेश पवार स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते। उमेशने या षटकामध्ये देखील चांगलीच गोलंदाजी केली, कोणती संधी दिली यावेळेला लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला बॉल चाललाय, इथे देखील एक रीच मिळणार आहे। प्रशांत सर आपण पाहिलं तर उमेशने याआधी एक षटक हाताळलं होतं, तिथे त्याने 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त त्यांनी 5 चेंडूंमध्ये इथून 5 धावा खर्च केलेल्या आहेत। को भी इसीलिए मैंने कहा कि ये शातिर गेंदबाज हैं, क्रिकेट के परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हैं और नबी तुली गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन ये गेंद आना बाकी है। अगर यहाँ सिंगल आ गया तो बिल्कुल उमेश ने अपना काम कर दिया, लेकिन इसी गेंद पर सिक्सर या चौका आया तो बिल्कुल मातुश्री के जो बल्लेबाज जो है ना वो बल्ले बल्ले करने के लिए बिल्कुल तैयार है। 68 एक विकेट के नुकसान पर मातुश्री। 6ठा ओवर प्रगति पर है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज उमेश नायडू। ऑफ टॉप के बाहर फुल टॉस, गेंद कवर के ऊपर से खेल दिया है, वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे, पीछे करते हुए खिलाड़ी गेंद को रोका है। बहुत बढ़िया फील्डिंग, इस तरह से आपको फील्डिंग करनी है तभी जाकर वो प्रेशर बनेगा। और इसी के साथ दिलीप वर्मा का इस प्रतियोगिता का दूसरा अर्धशतक पूरा हुआ। वेल 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 क्या चल रहा है खेल, गेंदबाज फेल, दिलीप वर्मा असरदार सरदार बने हैं, दमदार बल्लेबाजी। 19 गेंदों में 51, 4 सिक्सर, 3 चौके और डॉट। बहुत बढ़िया दिलीप वर्मा साहब, थोड़ा बल्ला ऊपर उठाइए, दिलीप वर्मा जी बल्ला ऊपर उठाइए। दर्शकों को मैं एक बार फिर विनती करूंगा, इनके लिए तालियां बजाइए। दिलीप वर्मा एक्सीलेंट बैटिंग, ग्रेट बैटिंग बाय दिलीप वर्मा। पानी लेके आए हैं लेकिन इन्होंने इस कहानी को बिल्कुल बदला। दिलीप वर्मा, गोपी क्या कहना इस पारी के बारे में? क्लासिकल फलंदाजी पाहायला मिळाली। सुरुवातीपासून जो विस्फोटक अंदाज त्याने दाखवला, मधल्या षटकांमध्ये त्याने सेन्सिबल क्रिकेट खेळलं आणि आपली विकेट अबाधित ठेवत असताना संघाला ज्या धावांची गरज आहे, आणि मी एवढंच म्हणेन प्रशांत सर की तुम्हाला तुमचा रोल माहीत असणं गरजेचं आहे, आपली भूमिका स्पष्ट असणं गरजेचं आहे आणि त्या भूमिकेला न्याय देत असताना दिलीप वर्माची इनिंग आपण पाहिली, साजेशी खेळ त्याने साकारली, धावफलकाला आकार दिलाय।
आपल्या गुणवत्तेला न्याय देण्याचं काम त्याच्या लौकिकाला साधी जशी केळी त्यानं साकारली. खूप चांगला उल्लेख गोपी या ठिकाणी तुम्ही केलाय. आणि स्ट्राईक रेट 19 चेंडूमध्ये 51 धावा जेव्हा झळकावता त्यावेळेस मर्यादित षटकामध्ये तुमचा स्ट्राईक रेट बघितला जातो. आणि गोपी त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे, शॉर्ट सिलेक्शन खूप चांगला आहे, तंत्र खूप चांगलं आहे. जेव्हा एका टुर्नामेंटमध्ये 2 अर्धशतकं झळकवता त्यावेळेस तुमच्याकडे असलेली निरंतरता म्हणजे सातत्य आपल्याला बघायला मिळते. आणि ती गोष्ट देखील मैदानावरती अधोरेखित करण्यासारखी आहे. 70 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 25 होणार, 12 चेंडूमध्ये 20 होणार, 12 चेंडूमध्ये 30 होणार, हा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे. प्रशांत सर, तुम्ही एक शब्द उल्लेख केला की सातत्य, कन्सिस्टन्सी. आणि सातत्य असणे गरजेचं. यश तुम्हाला असंच मिळत नाही. तुम्ही हार्डवर्क करून तुम्हाला सक्सेस मिळवता येत नाही. हार्डवर्क बरोबर तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागतं. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क करून तुम्हाला यश मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण राहावं लागतं. म्हणजेच काय, हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क प्लस कन्सिस्टन्सी इज इक्वल टू सक्सेस. आणि ते दिलीप वर्माकडून आपल्याला पाहायला मिळालं. विजय खडके पुन्हा एकदा आलाय 7व्या षटकासाठी. शेवटची 2 षटकं म्हणजे 12 चेंडू शिल्लक आहेत डेथ ओव्हर. आणि डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतोय राजेश पवार स्ट्रायकिंग एंडला आहे. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, टायमिंग जुळवलं, ताकद देखील दाखवली आणि बॉलला पाठवलंय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तडाखा देत असताना राजेश पवारचा वार येतोय, षटकार 6 धावा. खेल ताश को या जिंदगी का अपना एक खत तभी दिखाना जब सामने बादशाह. विजय खड़के के खिलाफ रचनात्मक बल्लेबाजी, रफ्तार है इनके पास, लेकिन उसी रफ्तार का फायदा उठाते हुए बल्लेबाज राजेश पवार ने पलटवार किया और खूबसूरती के साथ उल्टा फुल्टा लेकिन कमाल का स्ट्रोक है. चाबुक चाबुक बल्लेबाजी हो रही चाबुक. और यहाँ बल्लेबाजी हो रही है कमाल की. राजेश पवार एक्सीलेंट बैटिंग. प्रशांत सर, मला तुमचं पुन्हा एकदा ते वाक्य आठवते, चांगला ड्रायव्हर तोच असतो ज्याला योग्य वेळी गिअर शिफ्ट करायचं हे माहिती आहे. राजेश पवार संघनायक आहे आणि त्यांनी योग्य वेळी गिअर शिफ्ट केलाय. अनोखे अंदाज में सबसे बड़ी बात है इन्होंने गियर चेंज किया, प्लेटफॉर्म बना हुआ. एक एंड पर दिलीप वर्मा एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे. स्कोर 76 पर 1. 7वें ओवर की पहली गेंद पर बिल्कुल विजय खड़के का स्वागत सिक्सर के साथ हुआ. मिस टाइम से खबा में गेंद खड़ी होती भी पॉइंट पर खिलाड़ी क्या गेंद के नीचे आएंगे. और विजय भाई आपका ही कैच है. सब लोग एक दूसरे को पूछ रहे थे शिकार कहां है. और विजय भाई पॉइंट के खिलाफ. देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, ये थोड़ा फनी मोमेंट होगा. एक्शन रिप्ले 70 पर विजय खड़के की गेंद और ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. विजय बोल रहे भाई ये आपका कैच है, भाई आपका कैच है, ये आपका कैच है भाई आप. अरे भाई शिकार तो आपके गोदी में आ गया. ये एक बार फिर देखिए ये आपका कैच है विजय भाई, आपका कैच है. ये फनी मोमेंट है. मोए अभी राहत की सांस लेते हुए क्या कहना है गोपी. ज्यावेळेला बॉल हवेमध्ये होता, भरपूर एलिव्हेशन होतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा पाहायला मिळतंय ओव्हर पिच होता आणि त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्टिकरला बॉल लागला, भरपूर वेळ हवेत राहिला. परंतु मी प्रशांत सर कौतुक करेन, गोलंदाजांनी चेंडू टाकला, शेवटपर्यंत नजर ठेवली. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की कुणाचा झेल आहे हे शोधलं जात होतं, परंतु त्यानंतर देखील विजयने आपला संयम दाखवला, बॉडी बॅलन्स चांगला ठेवला आणि हा झेल टिपलाय. दुसरा धक्का बसतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 76 धावा. 2 गडी बाद. नरसिंग पालमपल्ली मैदानाच्या आतमध्ये आलाय. निगडी विभागातील खेळाडू आहे. हा देखील एक मातबर फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि आता डेथ ओव्हरमध्ये याची फलंदाजी महत्वाची राहणार आहे. और विजय के खिलाफ क्या वो आक्रामक बल्लेबाजी करेंगे, क्योंकि नेचुरली आक्रामक बल्लेबाजी करना वो पसंद करते, स्वाभाविक खेल करना पसंद करते बल्लेबाज नरसिंह. पहले सीजन में अर्धशतक इनके नाम पर. ऑफ के काफी बाहर जाके गेंद को खेलने की कोशिश, चतुराई के साथ गेंदबाजी विजय द्वारा. विजय खड़के कमाल की गेंदबाजी करे. 7वां ओवर है और मातुश्री ने अभी तक रन बनाए हैं 76, 2 विकेट के नुकसान पर. प्रोजेक्ट स्कोर गोपी दिखाई दे रहा है 96. अगर 10 के अवसर से चले तो 90 के ऊपर जाएगा, लेकिन 100 का आंकड़ा बिल्कुल छूना चाहिए मातुश्री के बल्लेबाज. सर, पहिला चेंडू फेस करत असताना तुम्ही ज्यावेळेला शफल होता त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी जोखीम असते, पण मला असं वाटतं की पहिला चेंडू खेळत असताना तुम्हाला गोलंदाजाचा टप्पा काय आहे, त्याची लाईन काही लक्षात घेणं गरजेचं होतं, परंतु ते नरसिंगकडून पाहायला मिळालं नाही. आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू येणं म्हणजे कुठेतरी आपल्याच कुऱ्हाडीने पायावर घाल घालण्यासारखं आहे. और फिलहाल जैसे कि आप जिक्र कर रहे थे ऑफ स्टंप के काफी बाहर जाके खेलने की कोशिश, उसके बाद में टप्पा खाने के बाद उछालता और बल्ले का किनार लगा. विकेट कीपर ने कोई गलती नहीं की है. बहुत महत्वपूर्ण विकेट. नरसिंह बैक टू द पैवेलियन.
विकेट आल्यानंतर कशा पद्धतीने कमबॅक केलं जातं आपण पाहिलं. राजेश पवारची विकेट मिळाली विजय खडकेला, त्याने झेल टिपला होता. परंतु त्यानंतर जसा नरसिंग आला मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर तो बीट झाला होता, तिथे थोडासा दबाव बनला होता त्याच्यावर आणि तोच रिलीज करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि अखेर त्याला अपयश येत आहे. 2 चेंडू त्याने घेतली, 0 धावा, म्हणजेच भोपळाही न फोडता नरसिंग पालमपल्ली डगआउट मध्ये जाऊन पोहोचले. आपने सही कहा था, जो रिवर्स एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर जाके आप पहली गेंद खेलते हैं या एक बार फिर वो रिवर्स खेलने के कोच, ये दोनों जोखिम भरे स्ट्रोक है. तो शुरू में अगर आप वी में खेलेंगे, सामने बल्लेबाज सेठ बल्लेबाज आपके पास है, एक तरफ दिलीप अच्छा खेल रहे हैं, तो मेरे हिसाब से नरसिंह ने बहुत बड़ी गलती की. और आसिफ को मैंने देखा, आसिफ को मैदान के अंदर जो बल्लेबाजी करने के लिए आए हैं, जिन्होंने हमेशा प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी की है, आज मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी कर रहे हैं. ही थोडीशी रणनीती असू शकते या सामन्यासाठी, कारण नॉकआउट मध्ये आपण खेळतोय. मिडल ऑर्डरला कोणीतरी एक जबाबदार फलंदाज असला पाहिजे आणि त्यामुळे थोडंसं उशिराने या फलंदाजाला पाठवले गेलंय. फुल लेंथ होता, वाईड यॉर्कर एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, बॉल थांबवण्याचा प्रयत्न त्याने केलाय, परंतु बॉलने सांगितले बुलाती है और जाने का है, सीमारेषेच्या बाहेर चौकार. हुआ आरिफ संबंध ने पहली गेंद पर चौका जड़ा है. स्कोर 83 विकेट के नुकसान पर. मातोश्री 11 विजय खड़के तैयार गेंदबाजी करने के लिए. और इस बार विकेट कीपर बॉलर अपील कर रहे हैं, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. समय आपका समाप्त हुआ, तुमची वेळ समाप्त झालेली आहे जी तुम्हाला निर्धारित दिलेली आहे ती. 60 षटकांचा खेळ समाप्त झाला. मातोश्री 11 प्रथम बॅटिंग करत असताना धापल धावा 80-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ह्या षटकामध्ये आपण पाहिलं तर हा चेंडू देखील शेवटचा बॉल खास करून पुन्हा शपल घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला, शरीरावर आदळला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातात देखील जर्सीला बॉल लागला आणि हा चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झाली आहे. प्रशांत सर, इथे जर आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये दिलीप वर्मा जो सेट झालाय त्याला जास्ती संधी मिळाली नाही स्ट्राईक एंडला आणि विजय खडकेने अचूकता दाखवत असताना त्याला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूने निर्धाव चेंडूसोबत आपलं षटक इथे संपुष्टात आणलं. खरं तर आरिफने विचार करत असताना दिलीपला स्ट्रायकिंग एंडला कसं आणता येईल ही जबाबदारी घ्यायची होती, परंतु ती पाहायला मिळाली नाही. प्रशांत सर, जो बल्लेबाज नरसिंह जैसे बल्लेबाज मैदान के अंदर जब आए ना तो उनका रोल बिल्कुल उनको पता होना चाहिए था. दिलीप वर्मा को ज्यादा बल्लेबाजी देने की कोशिश नहीं हुई. आरिफ संगम 2 गेंदों में 4 पर गेंद रहे हैं और 7 ओवर की कहानी समाप्त. निर्णायक ओवर है इस पारी का. आदिशु 11 की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बोरिंग मार पर राजू, ये भी कमाल के राजेश जो है ना बिल्कुल आक्रामक बैटर है और उसके साथ गेंदबाजी बहुत उम्दा करते हैं. लेकिन मैंने बहुत बार देखा है कि वो बल्लेबाजी बहुत बढ़िया करते हैं, लेकिन आज बिल्कुल जैसे कि अपने रोल का एक बार फिर याद जिक्र किया था, अपने रोल को अदा करने का समय आ गया है, कंट्रीब्यूशन देने का समय आ गया है. राजेश गेंदबाजी करने का तैयार, सामना करेंगे दिलीप वर्मा. इस प्लेइंग 151 और गोपी अब यहां से 6 गेंदे, कितना टोटल आप देख रहे हैं? इथून जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या तर 90+ धावसंख्या होऊ शकेल आणि तिथून एक चांगली फाईट होऊ शकेल, कारण गोलंदाजांचा देखील भरणा आहे या टीमकडे. या इनिंगमध्ये जर पलटवार झालेला आहे तर पलटवार देखील केला जाईल. पण आपण या षटकाचा विचार केला, राजू पेरुमल हा तेवढाच मातबर आहे, त्यामुळे तो किती धावा खर्च करेल हे निश्चित सांगता येणार नाही, पण फलंदाजांना मात्र जास्तीत जास्त धावा घेणं गरजेचं आहे. पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू होता, कट्टर होता, ओळखण्यामध्ये चूक झाली. दिलीप वर्माच्या विरुद्ध कमी गतीने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू येतोय. गोपी एक ऐसे बल्लेबाज जो 1 ओवर में नॉन स्ट्राइक रेट की तरफ ज्यादा रहते हैं, तो उसका परिणाम देखिए, क्योंकि इनको वो मौका नहीं मिला पिछले ओवर में. वहां स्टार्टर की थोड़ी सी मातोश्री की खराब थी और उसका फायदा जो राजेश ने उठाया. पहली गेंद डॉट बॉल, 5 गेंदे अभी भी आपके पास है. स्कोर 83 विकेट के नुकसान पर. फ्रंट लाइन गेंदबाज जिन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन जरूर किया. राजेश तैयार गेंदबाजी करने के लिए और एक गेंद अच्छी, बहुत अच्छी गेंद थी. राजू ने बहुत अच्छी गेंद डाली है, ड्रीम बॉल डाला है और बल्लेबाज दिलीप बैक टू द पेबल इन और विकेट.
बल्लेबाजी होते हैं। नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं विशाल। स्कोर 80, 4 विकेट के नुकसान पर। अपने के थोड़ा सा बाहर गेंद और गेंद को खेल दिया इस वक्त मिड ऑफ क्षेत्र में, खिलाड़ी तैनात, 1 रन देने का मौका। निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है। स्कोर 81, 4 विकेट के नुकसान पर मातोश्री 11 गोपी 10.91 के औसत से रन बन रहे हैं। राजू पेरीमल शेवटच्या षटकामध्ये धावा रोखण्याची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी अतिशय अचूकरित्या पार पाडताना पाहायला मिळतोय। मोमेंटम त्याने शिफ्ट केला, हा चेंडू पुढे टाकलाय और पिच बॉल, त्याच्यावर हल्ला, बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय षटकार 6 धावा। अच्छा संगम कमाल कर रहे आरिफ। संगम गेंद तारा बंडल में, मैं आसमान में उड़ना नहीं, मैं आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं। और बहुत अच्छी गेंद राजू द्वारा, मजा आ रहा है, बहुत अच्छा बैटल। 87 पर लॉस ऑफ 4 विकेट। गोपी आखिरी गेंद शेष है, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। मागचा चेंडू थोडासा पुढे टाकला, त्यावर षटकाराला लगेच टप्पा थोडासा मागे घेतला आणि त्यानंतर कमबॅक करताना पाहिलं। परंतु अजूनही एक चेंडू शिल्लक आहे। अरीफ 4 बॉलमध्ये 10 वर खेळतो आणि या चेंडूवरचा मोठा फटका प्रशांत सर तुम्हाला 90 पार करून देऊ शकतो, तोच प्रयत्न राहील। पुन्हा पुढे टाकल्या बॉल, कटरचा वापर केला, फिंगर रोल केले आणि यावेळेला फसवा चेंडू होता, बीट झालाय। डावबाच्या स्वरूपात विकेट मिळेल, 5वा धक्का इथे बसेल का? परंतु सध्या ऑन फील्ड ऑफिशियल्सने हा निर्णय 3ऱ्या पंचाकडे पाठवला। ही लाईन चांगली होती शेवटच्या चेंडूसाठी, परंतु आता कहाणी 3ऱ्या पंचांच्या हातून इथे मांडली जाईल। वेट अँड वॉच करावा लागेल प्रशांत सर। और फिलहाल थोड़ा इंतजार आपको करना पड़ेगा। मातोश्री टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए अब कितना टोटल अपोनेंट टीम के सामने, आदित्य के सामने रखा है, उसके बारे में चर्चा होगी। और अगला एक बहुत बड़ा मुकाबला, बिल्कुल 40+ के खिलाड़ी, लीजेंड खिलाड़ी अपना जलवा दिखाएंगे। तो दोनों का कप्तान रेडी रहे। एनबी ट्रॉफी, आबली ट्रॉफी, साई सयाजी प्रेजेंट एनबी ट्रॉफी 2024 फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट। बीच मैदान पर क्या डिसीजन आएगा वो देखने वाली बात है। ये डिसीजन के बाद सीधा एक बार फिर चलेंगे टॉस बॉक्स की तरफ, जहां मनीष हमारे साथ जुड़े हुए हैं। लेकिन ये डिसीजन बहुत महत्वपूर्ण है, ताकि एक बार फिर दर्शकों को वो टारगेट भी बताएंगे। एक गुड न्यूज येते, थोड्याच वेळात आपण 40+ लेजेंडला पाहणार आहोत आणि त्यामध्ये सन्माननीय निलेश दादा भिंताडे सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील, जे नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचं। नक्कीच आपण अपडेट घेऊया या इनिंगच्या, त्यानंतर टॉस बॉक्स मध्ये येऊया। बिल्कुल इस वक्त टारगेट क्या वो देखा जाएगा और कितने रन बने हैं वो उसके बारे में चर्चा। मनीष इंतजार कर रहे, मनीष बिल्कुल इस वक्त 40+ के खिलाड़ी, लीजेंड खिलाड़ी, और 2013 से पहले जिस बल्लेबाजों ने, जिस गेंदबाजों ने मनीष बहुत अच्छा प्रदर्शन किया है, और यूट्यूब पर जिनको खेलने का खेले लेकिन यूट्यूब पर देखने का मौका नहीं मिला, उनको एक बार फिर दोबारा देखेंगे इस सिंहगढ़ के मैदान के ऊपर। तो टोटल बन गया है फिलहाल चला अनिल माळी सर या। PCMC लेजेंड्स चे कॅप्टन अनिल माळी आहेत आणि त्या पुणे लेजेंड्सचे कॅप्टन आहेत। मला अशी दूरवरच्या सुरतावरून माहिती आलेली आहे की निलेश दादा भिंताडे पुणे लेजेंडचे कॅप्टन आहेत। चला या आपण टॉस ची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। मनीष टारगेट रहेगा 88 रनों का आदित्य 11 के सामने। और अब चलते हैं टॉस बॉक्स में, हमारे साथ जुड़ेंगे मनीष। सर्वांची एकच मागणी आहे की निलेश दादांनीच कॅप्टन्सी घ्यावी, जसे आपण कॅप्टन आहात या स्पर्धेचे। टॉस साठी आमच्यासाठी पाहुणे उपलब्ध झालेले आहेत। सलीम भाई आहेत आणि सर्व शरीफ भाई आहेत आणि संतोषजी कोकाटे हे आमचे मान्यवर या टॉस साठी उपस्थित आहेत। PCMC लेजेंडचे कॅप्टन आहेत अनिल माळी आणि निलेश दादा भिंताडे कॅप्टन आहेत पुणे 40+ चे। ओके, NB आणि ट्रॉफी असा कॉल द्यायचा आहे पाहुण्यांना अगोदर मान। तर कॉइन स्पिन करा सर। PCMC लेजेंडचे कॅप्टन अनिल माळी कॉल देतील। NB असा कॉल आणि NB नाणेफेक जिंकलेले आहे PCMC लेजेंड्स ते। तर अनिलजी निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू।
फलंदाजीकडे निर्णय घेतलेला आहे. सातत्याने आपण आयोजक या भूमिकेत सुद्धा राहिलेले आहात. महिन्यातून 4 ते 5 स्पर्धा तुम्ही आयोजन करता. 40+ क्रिकेटसाठी खूप काही करता. तर पुण्यातल्या पिंपरी चिंचवड मधल्या 40+ क्रिकेट बद्दल काय सांगा? खरं तर मी प्रथमतः निलेश दादा यांना खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली आणि सर्व NB ची कमिटी त्यांचे पण खूप खूप आभार मानतो. आणि तसं बघाल तर ही लढत एक मैत्रीपूर्वक लढत आहे, कारण की आम्ही खूप जवळजवळ 25 ते 30 वर्षाला एकत्र खेळतोय, त्यामुळे हे मॅचला खूप मजा येईल. साधीर आणि उच्च विचारसरणी अशा आमच्या सर्वांचे लाडके निलेशराव भिंताडे. निलेशराव, बघा क्रिकेटचा खेळ हा तुमच्यातून लपलेला नाही, आमच्यातून लपलेला नाही, पण एकंदरीत ही कॅप्टन्सी थोडक्यात आपण वर्णन करा. काहीच असं इश्यू नाहीये. कसं वाटते खूप दिवसानंतर आपण मैदानात आत येत आहे, तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा आहे? खूप छान आहे. टीमची बांधणी केली आहे, सर्व स्टारकास्ट तुमच्या सोबत आहे, पण सर्वांचा विश्वास तुमच्यावर. तर तुमचा तो साजीचा खेळ प्रेक्षकांना पाहण्याची इच्छा झालेली आहे, तर आपण तो बेस्ट परफॉर्मन्स द्याल? नक्की, 100%. क्या बात आहे. तर हे देखील खूप चांगलं मत निलेश दादांनी व्यक्त केलेलं आहे. तर नाणेफेक जिंकले PCMC लेजेंड्स ने, फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि पुणे लेजेंड संघाला करायचे क्षेत्ररक्षण. दोन्ही संघात शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण पाहतायत NB ट्रॉफी सीझन 3 पॉवर्ड बाय 70 स्पोर्ट्स अँड वन्सल क्लासेस, निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि साई सयाजी सिंहजी स्टेशन आणि इन्फ्रा यांचं हे उत्तम क्रिकेटसाठी प्रगतीसाठी पाऊल. थँक्यू. धन्यवाद मनीष सर. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या डावामध्ये मातोश्री 11 या संघाने निर्धारित 8 षटकांमध्ये 87 धावांपर्यंत मजल मारले, तर 88 धावांची गरज असेल दुसऱ्या डावामध्ये विजयासाठी. एक मोठी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय आदिश्री एंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूला मातोश्री 11. एक बिग बॅटल दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय दत्ता पवार, तर दुसऱ्या बाजूला आदित्य जाधव. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय आदित्य जाधव आहे, नॉन स्ट्राईकला दत्ता पवार. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रथमेश गोसावी, डावखुऱ्या शैलीचा एक वेगवान गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. लेट्स प्ले. पंचांचा इथे इशारा येईल, दुसऱ्या डावाला इथे सुरुवात केली जाईल. 88 धावेंचा इथे पाठलाग आहे. पाठलागाची सुरुवात इथे केली जाते. पहिला चेंडू इथे प्रथमेश गोसावीचा आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्यसाठी पहिला चेंडू बॅकफुटला गेलाय, कट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि त्या दरम्यान मिळते सिंगल. आदित्यच्या बॅट मधून येते ती एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. धावसंख्येची सुरुवात केली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. सुरुवात धावफलकाची, पण किती धावांचा पाठलाग करायचा हे देखील लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आदिश्री इंटरप्राइजेसला आता 47 चेंडूंमध्ये 87 धावांची गरज आहे आणि म्हणूनच पाहूया त्यासाठी दत्ता पवार यांची पॉवर मागच्या 3 सामन्यांमध्ये पाहिलेली आहे आणि खूप कॉन्फिडंट जेव्हा नाणेफेक त्यांनी जिंकली आणि तो कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. त्यातल्या त्यात अमित पाटील यांच्याशी आपण चर्चा केली, त्यांचा देखील त्यांच्या खेळाडूंवर विश्वास आहे आणि पाहूया तो विश्वास खास ठरतोय का. इथे देखील स्विच हिटचा प्रयत्न आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. बघा, पहिला चेंडू खेळायचा आणि पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा प्रयत्न इथे कुठेतरी अट्टहास बॅटरचा पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव जातोय. इट्स अ डॉट बॉल. 2 छोटे मालक, एका बाजूला नैतिक नितीन आल्हाट मातोश्री 11चे कॅप्टन आहेत, संघमालक आहेत, आणि एका बाजूला आहे आदिश्री अमित पाटील, आदिश्री इंटरप्राइजेसची संघमालक. ड्राईव्ह केलंय, वाईड हाफ वॉली, क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलवर पोहोचतील, एक सिंगल होईल पूर्ण. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते बिनबाद 2. दत्त पवार यांनी देखील आपलं खातं एका धावेने उघडलंय. धावसंख्येमध्ये 1 ची वाढ होते. धावसंख्या होते ती 2 धावा. 88 धावेंचा पाठलाग आहे आणि इथे फ्लड लाईट मध्ये या धावा पूर्ण करणं खऱ्या अर्थाने फार मोठा टास्क आहे. फार मोठी कठीण परिश्रम इथे बॅटरला देखील करावे लागतील, परंतु आदिश्री एंटरप्राइजेस या संघाकडे देखील मातब्बर बॅटर आहेत. धावसंख्या होते ती 2 धावा. पुढचा चेंडू आदित्य जाधव. हा चेंडू आपण पाहतोय मिड ऑफच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषेला गबसने घालणारा एक उतुंग आणि बहारदार टोला. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी.
ब्लॉक होल डिलिव्हरी, बॅकलीला खाली घेतलं, ऑन साईडला बॉलला ड्राईव्ह केलंय, बॉल कव्हर होईल मिड ऑनला, पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची नोंद, धावसंख्या पोहोचते बिनबाद 7 धावा. चांगली सुरुवात इथे केली जाते. आदित्य जाधव मॅन फ्रॉम वारजे माळवाडी, एक चांगला बॅटर मैदानामध्ये दत्ताच्या बरोबरीने या ठिकाणी आपण पाहतोय. एक्सपिरियन्स खेळाडू आहे दत्ता पवार, परंतु त्याच्या जोडीने आदित्य जाधवचा देखील खेळ बहरच चाललाय आणि धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे क्षेत्ररक्षकाला बीट करत जाईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू इथे निर्धाव डॉट बॉल. हीच तर डोकेदुखी आहे फलंदाजांची. रात्रीचं सत्र वाटतं का सोपं नाहीये. बॉल थोडासा ब्रेक होऊन ट्रॅव्हल होतोय टप्पा पडल्यानंतर आणि त्याचमुळे थोडा संभ्रम फलंदाजाच्या मनामध्ये. हा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळला जातोय, परंतु या फटक्यासाठी देखील प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे. म्हणजे चांगलं फील्ड रिस्ट्रिक्शन देखील आपण पाहतोय इथे. कासिफच्या माध्यमातून एक हुशार गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे आणि त्याला देखील या स्पर्धेचा आणि त्याचबरोबर या मैदानाचा अंदाज आलाय आणि त्याच अनुसरून इथे गोलंदाजी केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहतोय होते ती 12 धावा. चांगली राहिली काशिफसाठी ही स्पर्धा गोलंदाजीच्या बाबतीत जर आपण आढावा घेतला तर. आणि म्हणूनच भरवशाचं नाव आहे टीम मातोश्री 11 साठी. काशिफने तसाच खेळ सादर केला. या सामन्यात सुद्धा तसाच खेळ पाहायला मिळतो. 2 चेंडू त्याने हाताळलेत. पहिला डॉट आलाय, पुढचा बॉल सिंगल आहे. धावसंख्या झाले बिनबाद 12 आदिश्री एंटरप्राइजेस. इथे देखील आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काहीसा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची उंची मात्र या ठिकाणी कमी होते आणि चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चेंडू इथे निर्धाव डॉट बॉल. लो बाउन्स आहे. चेंडू कशा पद्धतीने तुमच्याकडे येईल त्यासाठी खूप कमी कालावधी तुमच्याकडे असतो आणि आता तीच सत्व परीक्षा आहे फलंदाजांची. धावसंख्या 12. पुन्हा एकदा उलटा पुलटा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु म्हणावं तसं टायमिंग इथे झालं नाही आणि इथे थोडीशी पडझड. बॅटरची धाव घेत असताना काहीशी पडझड आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आणि त्याचबरोबर ड्यू फॅक्टर इथे आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा धावसंख्या 12 वरती स्थिर राहिलेली. ओली पिच, ओली आउटफील्ड आणि त्याचमुळे आता ती शू ग्रिपिंग प्रॉपर होत नाहीये आणि आता कुठेतरी या डावावरची ग्रिपिंग सुद्धा आदिश्री एंटरप्राइजेसची सरकत चाललेली आहे. सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात मिळाली आदिश्री एंटरप्राइजेसच्या टीमला, पण दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज काशिफ संगम आतापर्यंत भाव खाऊन गेलेला आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त त्यांनी 1 धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे. खेळपट्टीवरती देखील आपण पाहतोय ग्रीन ग्रास, ज्याची चर्चा आपण सातत्याने करतोय आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला होतोय. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळला जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग वरती आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर फील्ड केला जाईल. सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते बिनबाद 13 धावा. समीकरण सोडवण्यासाठी आता पद्धत थोडी बदलावी लागणार आहे आदिश्री एंटरप्राइजेसला, कारण पहिल्या षटकात 2 चौकार आले. या षटकात एकही मोठा स्ट्रोक येत नाहीये. तर प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीचं असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं आणि काशिफ या गोलंदाजाने आपल्या संघाला या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीसाठी पाऊल उचललेलं आहे. शेवटचा एक बॉल बाकी या सेकंड ओव्हर मधला. पुढचा चेंडू आदित्य साडी.
गती परिवर्तन आणि त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय, परंतु काय अप्रतिम षटक इथे कासिफचं आपल्याला पाहायला मिळालं. फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्वात कंजूस गोलंदाज आपल्याला जो पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अधिश्री एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या एकही गडी बाद नाहीये, परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावेंवरती येऊन थांबली आहे. प्रत्येक गोलंदाज खूप महत्वाचा आहे आणि आता काशिफ या गोलंदाजाने पहिल्या षटकाला बॅकअप दिलेला आहे. 2 षटकं संपलेत आणि धावसंख्या 13 झाले. जिंकण्यासाठी आता आवश्यकता 36 चेंडू 75 धावांची. सुरुवात थोडीशी अडखळत झाली अधिश्री एंटरप्राइजेसची, पण दत्ता अजूनही ते शांत आहेत आणि मागच्या 3 डावांमध्ये आपण दत्ताचा खेळ पाहिला तर ते सुरुवात थोडीशी धीम्या गतीने करतात आणि मग थांबण्याचं नाव घेत नाहीये. या ठिकाणी आता बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे आणि पाहूया या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जी गमावलेली पॉवर आहे मागच्या षटकामध्ये ती पॉवर पुन्हा एकदा परत आणली जाते का. प्रयत्न तर करावा लागेल आणि त्यासाठी इथे मोमेंटम क्रिएट करण्यासाठी इथे दत्ता पवार संघनायक आहेत आणि त्यांनी लगेचच तो निर्णय घेतलाय. परंतु गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय धीरज गच्छेला आमंत्रित केलं जातंय, ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये 6 धावा खर्च करत असताना 5 विकेट त्याने एकाच मॅच मध्ये कमावल्यात. आणि मला वाटतं इथे थोडीशी माहिती मिळते की 2 मॅच मध्ये आतापर्यंत त्यांनी 8 विकेट देखील मिळवल्या, त्यामध्ये 5 विकेट एका मॅच मध्ये 6 धावा खर्च करत असताना या संघाचा प्रमुख गोलंदाज इथे त्याला पाचारण करण्यात आलंय. पाहूया या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे तो गोलंदाजी करतोय. धावसंख्या 13 आहे. आता पाहूया इथून पुढे धावसंख्येला वेग देण्याचं काम दत्ता पवार आणि आदित्य जाधव ही जोडी करते का. उत्कृष्ट गोलंदाज या यादीमध्ये तो टॉप 5 मध्ये येतोय आणि म्हणूनच आता पाहूया तशीच दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळेल का. बॅकफुटला गेले, टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक येतोय, कव्हर मधून पुढे तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते बिनबाद 14. एक धाव म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जसा पाहिजे तसा होत नाहीये. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 14 धावा. 88 धावेंचा पाठलाग आहे. सुरुवातीच्या 2 षटकांचा विचार केला पॉवर प्ले मध्ये फक्त 13 धावा. सुरुवात काहीशी संथ गतीने होतीये, परंतु संथ गतीने सुरुवात, परंतु शेवट इथे विस्फोटक फलंदाजीनेच करावा लागणार आहे. पुढचा चेंडू धीरजाचा आदित्यसाठी. इथे देखील आपण पाहतोय चेंडू फिरकावला जातोय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषा पार. वाघांची दाड फोडलाय पहाड. 1 बाउन्स येतोय. खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. की तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या मानसिक खच्ची करण्यासाठी आणि तेच कुठेतरी पाहायला मिळते. धीरज गच्छे यांच्या विरोधात चौकार खेचलेला आहे आदित्य जाधव यांनी आणि आता पाहूया तशीच लॉंग लास्टिंग बॅटिंग आदित्यची पाहायला मिळेल का, जी खरं तर आवश्यक आहे. 18 धावा. एक झुंजार खेळाडू म्हणून आदित्यला ओळखलं जाते आणि पाहूया तो झुंजार खेळ पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला आणि इथे स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाही. क्षेत्ररक्षक तिथे वेगात येऊन चेंडू अडवेल फेकी अगदी जलद गतीने करतोय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा चौकारा पाठोपाठ आलेल्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. इथे होते धावसंख्या 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. वेग वाढवावा लागेल कारण इतक्या कमी गतीने चाललात तर मग तुमचं चलन फाटलं जाऊ शकते. एक्सप्रेस वेवर तुम्हाला तितक्याच वेगाने जावं लागते जितका वेग नियंत्रणामध्ये असतो, जितका वेग तुम्हाला नेमून दिलेला असतो. हवेत आहे बॉल आणि क्षेत्ररक्षक मिड ऑनचा पोचणार नाही. बॉल जाईल सीमारेषा पार. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. षटकार आदित्यच्या बॅटमधून. ऑडियन्सचा झेल टिपलेला आहे आणि या स्पर्धेत दुसरी ऑडियन्स कॅच कंप्लीट झाली. 26. या गोष्टीची देखील माहिती आपल्यापर्यंत येते. सचिन बाड यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपलाय, परंतु आदित्य जाधव ऑन फायर आहे. 26 धावा आतापर्यंत झाल्यात आणि धीरज गच्छे प्रमुख गोलंदाजाच्या विरोधात इथे आक्रमण चढवलंय. ही एक जमेची बाजू आहे अधिश्री एंटरप्राइजेस या संघाची. चंगेज खानची ही स्ट्रॅटेजी असायची, डायरेक्ट आरमारावर अटॅक करायचा आणि त्यांनी आता आरमार म्हणजे धीरज गच्छेवर अटॅक केलेला आहे आदित्य.
इथे देखील बॅकफुटला गेला, परंतु जो ट्रॅप आपण पाहतोय सजवला जातोय, जे जाळं विणलं जातंय त्या जाळ्यामध्ये अलगद जाऊन इथे बॅटर अडकला जातोय. आघाडीचा बॅटर आदित्य जाधव होतोय झेलबाद होऊन पहिला बॅटर बॅक 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 टू द पॅव्हिलियन. मॅचेस झाल्या, 46 डाव, 3440 धावा, 282 विकेट्स, 2061 बॉल्स, 193 एक्स्ट्राज, 233 चौकार, 214 षटकार, 3 अर्धशतक, 50हून जास्त भागीदाऱ्या 10 वेळा, 1 मेडन, 753 डॉट बॉल्स, 160 कॅचेस, 1 स्टंपिंग, बाउंड्री रेशो आहे 64.42. तर एकंदरीत असा स्टॅट्स आपल्याला पाहायला मिळतो या पूर्ण स्पर्धेचा. नक्कीच प्रामुख्याने या गोष्टीकडे मी तुम्हाला नक्कीच घेऊन जाईल की 3 अर्धषटक आणि त्यामधली 2 अर्धषटक ही दिलीप वर्माच्या बॅटमधून आले, जो आता क्षेत्ररक्षण करतोय मातोश्री 11चा आघाडीचा बॅटर आहे. आणि तीच जमेची बाजू आहे मातोश्री 11 संघाची. नवीन बॅटर आदित्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रशांत शुक्ला, डावखुऱ्या शैलीचा अजून एक विस्फोटक बॅटर. पुढचा चेंडू धीरजाचा. इथे देखील आल्या आल्या केलेला प्रहार, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे आपण पाहतोय आल्या पावली प्रशांत शुक्लाला देखील डगआउटच्या दिशेने धाडण्यामध्ये धीरज गच्छेला इथे मिळतं यश. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पूर्ण झालेल्या धीरज गच्छेच्या कॉंग्रॅच्युलेशन. 10 विकेट्स एनबी ट्रॉफी सीझन 3 मध्ये धीरज गच्छे यांच्या नावावर केलेल्या आहेत आणि त्यांची ब्रेस कंप्लीट केले. पुढच्या षटकात जेव्हा ते येतील, पहिल्या चेंडूवर जर विकेट घेतला तर हॅट्रिक सुद्धा धीरजच्या नावावर जाऊ शकेल. नक्कीच या स्पर्धेमधील सर्वात प्रभावशाली कामगिरी गोलंदाजांची जी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच मॅच मध्ये वैयक्तिक 5 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 3 विकेट्स आणि या मॅच मध्ये देखील पहिलं षटक वैयक्तिक हाताळत असताना मिळवलेल्या 2 विकेट्स. 10 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज या पर्वातील मातोश्री 11 संघाचा धीरज गच्छे. काय गोलंदाजी केली आहे. प्रतिस्पर्धी संघाला जर बॅकफुटला ढकलायचंय तर विकेट तिथे मिळवणं फार गरजेचं असतं आणि तेच काम धीरज गच्छेने प्रत्येक सामन्यामध्ये देखील केलंय. लागोपाठच्या 2 विकेट्स गेल्यात. आता मात्र पुन्हा एकदा आदिश्री एंटरप्राइजेस हा संघ कुठेतरी बॅकफुटला जातोय, परंतु जमेची बाजू अजून एक आहे की संघाचा संगनायक दत्ता पवार आपली पावर दाखवण्यासाठी मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. 3 षटकानंतर 26 षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पुन्हा एकदा इथे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय कासिफ संगम. काशिफचं इकॉनॉमिकल षटक आणि त्यानंतर तो पलटवार सातत्याने पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, कट केला, उजवीकडे सूर घेऊन काय उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे दिलीप वर्मा आकर्षणाचा केंद्रबिंदू या स्पर्धेतला, या सामन्यातला. नक्कीच एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना की एखादा चेंडू जर का एखाद्याच्या मागे लागला ना की त्याची पाठ सोडत नाही. बॅटिंग करत असताना सुद्धा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट 50 धावा त्याच्या वैयक्तिक पाहिल्या मिळाल्यात आणि आता क्षेत्ररक्षण करताना देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची इथे क्षेत्ररक्षणाची शैली आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, धावसंख्या 27 वरती स्थिरावली आहे. एका धावेने नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ होतीये. स्लाइस केले बॉलला. नक्कीच मला एक उल्लेख घ्यावा असा वाटतोय शैलेश सर, कशाला आयकॉनची गरज आहे. इतके आयकॉन पुण्यात आहेत. प्रत्येक संघामध्ये मला असं वाटते कमीत कमी 5, एकूण 11 आयकॉन आहेतच, पण कमीत कमी 5 आयकॉन प्लेयर जे उच्च दर्जाचं क्रिकेट खेळून या स्टेजवर आलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जी संकल्पना राबवली गेली की एकही आयकॉन न घेता एवढी चांगली संघाची बांधणी केली जाते आणि सर नक्कीच चांगले खेळाडू आहेत आणि आयकॉन लेवलचे देखील आहेत. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे काय घडतंय, इथे आपण पाहतोय दत्ता पवारची विकेट जाते. तिसरा मोठा धक्का. आदिश्री एंटरप्राइजेस संघाचा संघनायक बॅक टू द पॅव्हिलियन.
ती धगधगती आग आता विझलेली आहे. अजूनही वेळ आहे आदिश्री एंटरप्राइजेसकडे. परवा ऑफ द पिच जेव्हा आपण कार्यक्रम घेतो प्रत्येक दिवसाला, तेव्हा गफ्फार खान सर हेच म्हणत होते की आयकॉन या फॉर्मॅटची सुरुवातच खऱ्या अर्थाने पुण्यातून झाली आणि त्याचमुळे पुण्यातच जर आयकॉन आहे तर मला असं वाटते प्रत्येक पुण्यातील क्रिकेटपटू हा एक आयकॉनच आहे आणि त्याचमुळे एनबी ट्रॉफीला ती पसंती नेहमीच मिळते, प्रेक्षकांची ती लोकप्रियता नेहमीच मिळते. आणि खऱ्या अर्थाने अशा खेळाडूंचा खेळ पाहायचा असेल तर एनबी ट्रॉफी एक चांगला उगमस्थान म्हणावं लागेल. प्रत्येक खेळाडूला चांगली स्पर्धा खेळण्याचं जी संकल्पना या ठिकाणी जी राबवली जाते त्यावरती देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. शैलेश सर, प्लॅटफॉर्म बघा, आपण लोक सिंहगड करंडक आयोजित करता, जर वरचा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला तर आपसुकच तुम्हाला ती ऊर्जा मिळते की मला चांगलंच द्यायचंय, मला बेस्ट द्यायचंय, तरच माझ्या नावाचा गवगा होणार आहे. त्याचमुळे जर व्यासपीठ चांगलं तर तुमचा खेळ चांगला. नक्कीच या गोष्टीकडे देखील मी तुम्हाला घेऊन जाईल की अगदी प्लॅटफॉर्म इतका मोठ्या उंचीवरचा आणि त्यावरती खेळण्याचा आनंद प्रत्येक खेळाडू त्या ठिकाणी घेतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय उजय एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय राजेश पेरुमल, पहिला चेंडू इथे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. चेंडू निर्धाव आहे. कुठेतरी आदिश्री एंटरप्राइजेस बॅकफुटला ढकलली जाते कारण आता लागोपाठच्या 3 विकेट्स ज्या आपण पाहिल्यात आणि त्या 3 विकेट्समुळे आदिश्री एंटरप्राइजेस बॅकफुटला येते. धावसंख्या 28 वरती स्थिरावलेली आहे. ऑन साइडला खेचून मारलाय पण क्षेत्ररक्षक आहे. कॅचिंग प्रॅक्टिस मध्ये चालू आहे. अविष्काने झेल टिपला आणि फलंदाज राजेश सुद्धा बाद होऊन परतला. धक्क्यांवर धक्के बसतायत आदिश्री एंटरप्राइजेसला. तर या अगोदरची जी मॅच आपण पाहिली तर गतवर्षीचा विजेता कर्णधार आपल्याला पाहायला मिळाला राहुल सातव. म्हणजे या गोष्टींकडे देखील प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे की कॅप्टन किती महत्वाचा आहे आणि महत्वाची जबाबदारी त्या खेळाडूंवरती का दिली जाते आणि प्रत्येक संघमालक त्या खेळाडूला आपल्या संघामध्ये दाखल करण्याचा का प्रयत्न करतात. आणि कॅप्टन्सी तुम्हाला अशीच मिळत नाही. तुमच्याकडे निर्णय क्षमता आहे, तुमच्याकडे शांत डोक्याने क्रिकेट खेळण्याची कला आहे, तुम्हाला खेळाडूंना व्यवस्थित निवडण्याची कला आहे, पर्यायांना व्यवस्थित सांभाळण्याची कला आहे, म्हणून तुम्ही कॅप्टन आहात. आणि म्हणूनच 2 विजेते कॅप्टन आपण पाहतोय अजूनही शर्यतीमध्ये आहेत. कॉल चुकला आणि आता कॉल चुकला तर मग फलंदाज हुकला. धक्का 5वा आदिश्री एंटरप्राइजला. 28 धावा, 5 गडी बाद. पुन्हा एकदा दिलीप वर्मा इन ऍक्शन. दोन लेजेंड्स एकमेकांसोबत खेळतील. पुणे लेजेंड्स आणि पीसीएमसी लेजेंड्स. मगाशी ज्या वेळेस नाणेफेकीचा कौल झाला त्यावेळेस पिंपरी चिंचवड संघाचे संघनायक अनिल माळी सर यांनी या गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिलं की आम्ही एकत्रितच खेळणारे खेळाडू आहोत. परंतु आज जर आपण विचार केला तर पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर या दोन्ही भागांमधले खेळाडू अगदी अप्रतिम असं क्रिकेट आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळालेत. परंतु एनबी ट्रॉफी आणि या एनबी ट्रॉफीमध्ये परस्पर विरोधी संघ आपल्याला खेळतानाही पाहायलाच मिळणार आहेत. टी शर्ट बदलून द्यायची तुम्हाला? नाही, असं काही गरजेचं नाहीये. परंतु मी पिंपरी चिंचवडच्या खेळाडूंमध्ये देखील कित्येक वर्ष खेळलेलो आणि त्याचबरोबर पुणे शहराच्या संघामध्ये देखील खेळतो. त्यामुळे मला दोन्ही संघ जवळचे आहेत. कोणी जिंकलं तरी सुद्धा माझाच संघ जिंकतोय असंच मी तुम्हाला सांगेन. मग तुम्ही समालोचन कक्षच पकडून ठेवा. तर दरम्यान धावसंख्या 28, 5 गडी बाद. चला मॅच ऑन तेव्हा टायमर स्टार्ट आहे. 18 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. लक्षात घ्या वेळेबद्दल कुठलाच कॉम्प्रोमाइज नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश काळे इतक्या उशिरा. उमेश नायडू स्लाइस केले बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, दूर पोहोचतील बॉलवर. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे, 100% करावाच लागणार आहे. उमेश नायडू आणि आकाश काळे हे 2 फलंदाज नक्कीच ती लढत देण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान धावसंख्या 30 जिंकण्यासाठी 23 चेंडू 58 धावांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये.
आकाश काळे यांनी गतवर्षी हमराज मृत्युंजय संघामध्ये खेळत असताना अशा परिस्थितीमधून ती मॅच जिंकून वैयक्तिक 50 धावा देखील ठोकल्या होत्या आणि तीच परिस्थिती पुन्हा एकदा आकाश काळेसाठी आहे आणि पाहूया तो काय करतोय. पुन्हा एकदा इथे स्विचिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय चेंडू. इथे निर्धाव, धावसंख्या 30, 5 गड्यांच्या मोबदल्यात. मागच्या गोड आठवणी या वर्षी तुम्हाला चांगला खेळ खेळण्यासाठी प्रेरणा देतात आणि पाहूया तशीच प्रेरणा स्वतःला आकाश काळे देतोय का, जी आवश्यकता आहे खरं तर आदेश इंटरप्राइजेसची. जर आज तसा खेळला मग या मैदानातून त्याची मिरवणूक पक्की. धावसंख्या 30, 5 गडी बाद. नक्कीच त्याचा तो प्रयत्न देखील असेल. संघाला विजय नोंदवून देणं फार गरजेचं आहे. इथे देखील आपण पाहतोय चेंडू आपण पाहिला तर लॉंग लेगच्या दिशेने जाईल, सीमारेषा पार. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, मिळाल्या 6 धावा, षटकार. झोन मध्ये गेला आणि आता ती सुरुवात झाली असंच कुठेतरी वाटू लागलेलं आहे. जो कॉन्फिडन्स आता आपण पाहतोय या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 36 धावा. जिंकण्यासाठी 21 चेंडू 52 धावा. मॅच इज ऑन, चेस इज ऑन. चेस मास्टर मैदानाच्या आतमध्ये आकाश काळे, बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार, धीरज गच्छे. नाम तो काफी है. आकाश काळे, पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहे. 1 बाउन्स, चेंडू अडवला जाईल. सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे, यशस्वी प्रयत्न होतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण आकाश काळे अजूनही मैदानामध्ये आहे. 37 धावा झाल्यात आणि उरलेल्या धावा बनवण्यासाठी तो देखील सज्ज आहे. गेम चेंजर परफॉर्मन्स आकाश काळेचा पाहायला मिळेल का, कारण ती बॅट वापरतोय, त्या ब्रँडची बॅट आकाश वापरतोय. पण उमेश नायडू यांची ताकद पाहायला मिळते. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. वजनदार षटकार उमेश नायडूच्या बॅट मधून. काऊ कॉर्नर क्लिअर करताना सिक्सर. गडी बाद 43 धावा. जिंकण्यासाठी 19 चेंडू 45 धावा. जसा मी उल्लेख केला होता की चेस मास्टर दोघही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आदिशी इंटरप्राइजेस साठी एक षटकार आकाशने खेचला, मागोमाग दुसरा षटकार उमेशने खेचला. याच बॅटिंगची गरज सुरुवातीपासून होती परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. धीरज गच्छे ज्याने 10 विकेट्स या टुर्नामेंट मध्ये पूर्ण केल्यात त्या गोलंदाजाविरुद्ध आक्रमण आहे. पुढचा चेंडू धीरज यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये देखील इथे यश मिळत आहे. चेंडू जाईल बॅक टू बॅक. दुसरा षटकार. 6 धावा बॅक टू बॅक. फक्त जिद्द आणि हरण्यासाठी फक्त भीती पुरुषी आणि आता निर्भीड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते उमेश नायडूची. जितके उत्तम ते आयोजक आहेत तितकेच उत्तम ते चेस मास्टर आहेत, हेच कुठे पाहायला मिळते. 18 चेंडू 39 धावांची गरज. टीम आदिश्री इंटरप्राइजेस. काय इथे 2 षटकारानंतर मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय उमेश नायडू. चांगले आयोजक आहेत, त्याचबरोबर चांगले खेळाडू आहेत, हे देखील त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. म्हणजे नुसतंच आयोजन करायचं नाही तर खेळाडूंना खेळवण्यासाठी जसं प्लॅटफॉर्म उभं केलं जातंय ना त्याचप्रमाणे चांगल्या प्लॅटफॉर्म मध्ये आपला खेळ देखील तितक्याच मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम केलं जात आहे. आदिश्री एंटरप्राइजेसचं डगआउट कुठेतरी शांत होतं परंतु ती शांतता भंग करण्याचं काम दोन्ही बॅटर्सने केलंय. एका बाजूने आकाश काळेच्या बॅटमधून आलेला षटकार आणि त्यानंतर जो मोमेंट त्या ठिकाणी मिळाला त्यानंतर आपण पाहतोय उमेश नायडूच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्येकडे आपण पाहिलं तर 49 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 39 धावींची गरज आहे. अटॅक कोणावर केलाय धीरज गच्चीवर तो अटॅक केला. धीरजच्या त्या षटकामध्ये 3 षटकार आले आणि पुन्हा एकदा आदिश्री एंटरप्राइजेस ही टीम या सामन्यामध्ये परत आलेली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 18, आवश्यकता 39. बॉलिंग ट्रॅकवर प्रथमेश गोसावी सेकंड स्पेल मध्ये येतोय आणि पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा तीच सुरुवात जी अगोदर प्रथमेश गोसावीने दिली होती तशी सुरुवात पाहायला मिळते का, कारण या अगोदर पावरप्लेचं षटकाने हाताळलं होतं आणि आता षटक आता आहेत 6वं. ऑन साइडला फिरून मारलाय, मैदानाच्या आतमध्ये आलंय तुफान. दोन्ही फलंदाज झालेत बेभान. बॉस सीमारेषा पार, मिळतील 6 षटकार.
होत आहे. अगदी पट्ट्यात आला ना की कार्यक्रम फिट केला जातोय. अकुट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. आकाश काळेचा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फटका सजवला जातोय. धावसंख्या देखील आपण पाहतोय 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक इथे संपुष्टात आलंय आणि पहिल्या चेंडूवरती 6व्या षटकाची सुरुवात इथे षटकाराने केली जाते. 17 चेंडू 33 धावांची गरज. प्रथमेशच्या विरोधात आकाश काळे आता सज्ज झालेला आहे मोठ्या फटक्यांसाठी. प्रथमेश प्रति उत्तर देईल का? उलट दिशेने खेळलेत. आपली क्वालिटी तिथेच दाखवा जिथे आपली गरज आहे. पुन्हा एकदा मागच्या वर्षीचा आकाश बरसतोय मैदानाच्या आतमध्ये, खेचतोय दमदार फटके. पाहूया अंपायर कॉल काय येतोय. 4 किसा 1 2 3 4 चौकार. कधी इकडे तर कधी तिकडे, अगदी इकडे तिकडे चोहीकडे फटक्यांची आतिषबाजी होतीये. दिवाळी संपली आहे परंतु इथे फटाके फुटतायत. चौकार षटकारांचा वर्षाव देखील करतायत. प्रथमेश गोसावी माघार घेणारा गोलंदाज नाहीये. पलटवार कसा करायचाय त्याला सुद्धा ठाऊक आहे. एका बाजूला गरज होती धावांची, मोठ्या फटक्यांची. आकाश काळे याने सुरुवात केली, उमेश नायडू यांनी साथ दिली आणि त्याचमुळे मागच्या 6 ते 8 चेंडूमध्ये धावांची अक्षरशः बरसात झाली. आणि पाहूया आता यापुढे सुद्धा तशीच बरसात पाहायला मिळेल का. एका बाजूला गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश गोसावी पंचांच्या डावीकडून स्लाइस केलेल्या बॉलला क्षेत्ररक्षक गल्लीचा मागे जाईल. थर्ड मॅनला प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 60. 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज होती. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता सचिन बाड यांचे चिरंजीव अगदी मैदानामध्ये स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत आणि तो जल्लोष त्यांचा देखील पाहायला मिळतोय. कारण मैदानाच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं ना तर तितकंच वातावरण, क्रिकेटमय वातावरण मैदानामध्ये संपन्न होत आहे. ओ बोल्ड. आता कुठेतरी धावांचा पाठलाग चालू होता. त्या पाठलागला गतिरोधक बसवण्याचं काम प्रथमेश गोसावी केलंय. संघाला आधार द्यायचंय तर माघार घेऊन चालणार नाहीये. विकेट घेतलाय. पार्टनरशिप ब्रेक. दोन बिगिट आले आहेत परंतु त्याला ठाऊक आहे विकेट टेकर गोलंदाज आहे. अगदी योग्य दिशेने त्या ठिकाणी चेंडू हाताळला आणि डावी यष्टी त्या ठिकाणी उद्ध्वस्त होते. चांगलं कमबॅक प्रथमेश गोसावीचं देखील पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सामन्याने काहीशी कलाटणी घेतली आहे. 60 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 28 करायच्या आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. 14 चेंडू आणि 28 धावा आटोक्यामध्ये मॅच आहे. कुठल्या संघाच्या बाजूने अजूनही सामना 100% झुकलेला नाहीये. दोन्ही संघांना 50-50% इथे मॅच ऑन आहे. एका बाजूला नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अतुल धोत्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे आकाश काळे. जर मनात ठरवलं तर एका षटकात 36 धावा सुद्धा होऊ शकतात. पण या ठिकाणी पाहूया नक्की पलटवार तर केलाय प्रथमेश गोसावीनं. सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग बॉल क्षेत्ररक्षक आहे. आम्हाला नाही पटत तडजोड, आम्हाला फक्त पट्टे तोडफोड. आल्याला पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय अतुल धोत्रे. सिक्सर.
सातत्य त्याचं पाहायला मिळतंय का? शेवटचे 12 चेंडू 21 धावींची गरज. अतुल धोत्रे आणि आकाश काळे हे दोन बॅटर्स, तुमचा क्रमांक किती आहे त्या गोष्टीला महत्व नाहीये, तुम्ही तुमचा खेळ कसा सादर करतायत ते खूप महत्वाचं आहे. आणि त्याचमुळे 6 फलंदाज जरी बाद झाले तरी सुद्धा आमच्यामध्ये चेस करण्याची क्षमता आहे तेच पाहायला मिळालेलं आहे. आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 21 धावांची. बॉल शिल्लक आहेत 12. बॉलिंग ट्रॅकवर तेजस थोरात. गती परिवर्तन, क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाजाची ओळखली त्रुटी, गोलंदाजाने दाखवली आपली क्वालिटी. पहिल्याच बॉलवर अतुल धोत्रे झेलजीच्या स्वरूपात बाद. त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची क्षमता आहे आणि त्या ठिकाणी संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. तेजस थोरातचा पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवला. ज्या फलंदाजाने डोकेदुखी वाढवली होती त्या डोकेदुखीला बाजूला केलं. एक्सप्रेशन आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता. नाराजी स्पष्टपणे चेहऱ्यावरती दिसून येते की म्हणावा तसा बॉल बॅटवरतून ट्रॅव्हल झाला नाही. जेवढी उंची गाठली तेवढीच लांबी गाठता आले नाही. बॅटर तिथे अतुल बाद होतो, त्याची जागा भरून काढण्यासाठी इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय ज्याने गोलंदाजी अप्रतिम केली आणि प्रामुख्याने गोलंदाज म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची ओळख आहे. विजय खडके न्यू बॅटर इन आहे, परंतु अजूनही आदिश्री एंटरप्राइजेस सामन्याच्या बाहेर पडलेला नाहीये. आकाश काळे नॉन स्ट्राईकला आहे, त्याला चांगली साथ देणं गरजेचं आहे. इथून पुढे देखील मॅच आदिश्री एंटरप्राइजेस जिंकू शकतं आणि त्यासाठी आकाश काळे मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 67 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यात. डगआउटच्या बाजूला मॅनेजर सोडून जर कोणी उपस्थित राहिला तर त्या संघाला 3 धावांची पेनल्टी असेल. लक्षात घ्या, डगआउट मध्ये फक्त संघ मेंबर्स आणि मॅनेजर असेल. बॅटची एज आहे, संधी आहे तेजसकडे, संधी सुटली. ओला साबण हातातून निसटावा तसा हा झेल सुटला. संधी फलंदाजाला मिळाली, स्ट्राईक आकाशकडे गेली. आणि इथे आपण पाहतोय काहीशी सूचना मिळते. जे डगआउट खेळाडूंसाठी आहे त्या डगआउट मध्ये खेळाडूंबरोबर फक्त मॅनेजर आणि टीम ओनर पण नाहीये, फक्त मॅनेजर त्या ठिकाणी असतील. अन्यथा कोणीही तिथे बसायचं नाहीये, अन्यथा 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. या गोष्टीकडे तुमच्या लक्ष देणं फार गरजेचं आहे. 1 धाव आणि ती देखील आपण पाहतो नशिबाची साथ मिळते आणि ही नशिबाची साथ कोणाच्या पथ्यावरती पडेल, कारण आदिश्री एंटरप्राइजेसचा एक आघाडीचा बॅटर म्हणजे आकाश काळे स्ट्राईकला येतोय. ही 1 धाव महागात पडेल का? धावसंख्या 68 धावा. संघमालकांनी व्यासपीठावर बसून घ्यायचंय. जे संघमालक आहेत त्यांनी डगआउट मध्ये बसू नका, आपल्यासाठी व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था आहे. मॅनेजर आणि टीम मेंबर्स फक्त पेव्हलियन बॉक्स मध्ये बसतील. धावसंख्या 68. फोर्स केल्या बॉलला, मिड ऑफ सरकतोय, प्रथमेश बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तोडलंय, फोडलंय, सर्वांना मागे सोडलंय. आकाश काळे अनस्टॉपेबल. आलेला खणखणीत चौकार निर्णायक क्षणी बघा, ती 1 धाव जी मिळाली ना त्या एका धावेचं रूपांतर लगेचच पुढच्या चेंडूवरती चौकाराने केलंय. धावसंख्या होती ती 72 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही शेवटचे 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. मॅच पुन्हा एकदा दोन्ही बाजूला तुल्यबळ आहे. मॅच इज ऑन, चेस इज ऑन. चुकीचं शफल झालेत. आकाश पण बॉल मागे गेलाय. 1 तर धाव मिळेल बायची. स्ट्राईक रोटेट करण्याची गरज होती का? स्ट्राईक रोटेट झाली. आता धावसंख्या पोहोचते 7 गडी बाद 73. 8 चेंडू 15ची गरज. काही चुका आहेत, त्या चुका लपवणं फार गरजेचं आहे. आकाश काळे अजूनही मैदानामध्ये ही जमेची बाजू. मी सातत्याने या गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जाईल. अजूनही जर आपण पाहिलं तर 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावा बनवायच्या आहेत आणि या 15 धावा आकाश काळे एका षटकामध्ये देखील पूर्ण करू शकतो. तेवढी ताकद आहे आणि ती ताकद आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पण तेजस थोरात यांच्यासाठी ही स्पर्धा चांगलीच राहिलेली आहे. इकॉनॉमिकल राहिलेले आहेत आणि शेवटच्या टप्प्यावर चांगली गोलंदाजी तेजस थोरात यांनी केलेली आहे. फलंदाज जेव्हा जोरात खेळतात तेव्हा तेजस थोरात त्यांना अडवण्याचं काम करतात. बॉलर तयार तेजस. आता तेजस थोरातच्या विरोधात जोरात बॅट बोलते. विजयची अनस्टॉपेबल बॅटिंग या ठिकाणी इथे तिथे यहा वहा देखू जहा. आदिश्री एंटरप्राइजेसच्या प्रत्येक फलंदाजाची हवा. षटकार.
खडकेला बॅटिंग येत नाही कोण म्हणतं? उत्तर दिलंय. निर्णायक क्षणी टोकलेला खणखणीत षटकार आहे. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. 6 धावा टाइम पे मारा. धावसंख्या होते ती 79. धावसंख्या आपण पाहतोय 7 चेंडू आणि 9 धावींची गरज. काय होईल? तेजस अजूनही विचार करतोय, परत येण्यासाठी प्रयत्न करतोय. नक्कीच हे 2 बॉल्स खूप महत्वाचे असतील. आयुष्यातले सर्वोत्तम 2 चेंडू हाताळायचे तेजस थोरातला. अराउंड विकेट, फुल टॉस, बॉलला दिली दिशा, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार आणि बदलली गोलंदाजाची दशा. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार साधावा. वरचे हावभाव स्पष्टपणे दिसून येत आहेत. विजय खडके नावाप्रमाणे विजयी कामगिरी आपल्या संघासाठी करतोय, तर तेजस थोरातची खराब गोलंदाजीचा घरपूस समाचार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय विजय खडके यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव. टायगर अभि जिंदा आहे, दाखवून देतोय. मातोश्री 11 संघाच्या संपूर्ण संघाला दाखवून देतोय मी एकटा देखील काफी आहे या चेंडूवरती प्रहार करण्यासाठी. बघा काय एक्सप्रेशन आहेत. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. शेवटच्या ते स्टेपवर आपण आलेलो आहोत. 6 चेंडू बाकी, आवश्यकता 3 धावांची आणि आता खूप मोठा पलटवार. या अगोदर सुद्धा आपण इशिका 11 वर्सेस सम्राट मृत्युंजय पुणे 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज होती आणि त्या ठिकाणी मनोज साठे यांनी लगातार 3 षटकार खेचले. आज सुद्धा एक विक्रमी चेस कंप्लीट झालेला आहे आणि हा सुद्धा चेस कंप्लीट होण्याच्या मागावर आहे. पण आता पाहूया गोलंदाज म्हणून ती भूमिका कोण आपल्या खांद्यावर घेतोय, खांद्यावर जबाबदारी कोण घेईल त्यासाठी पाहूया राजेश पवार. काय इथे कलटणी घेतल्यात मॅचने आणि बघा सुपर 8 मध्ये मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला ज्यावेळेस आपण ही स्पर्धा संपन्न केली त्यावेळेस संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाही अशा काहीशा चर्चा आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु इथे या मॅच मध्ये या आजच्या दिवसभरामधील कामगिरी चेस मास्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बरं एकाचं नाव घेऊन चालणार नाही, प्रत्येकाने आपली उपस्थिती दाखवली आणि प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन दिलंय. ह्या सांघिक खेळ आपल्याला आदिश्रेय एंटरप्राइजेस हा ब्रँड आहे, या ब्रँडचं नाव इथे सातत्याने घेतलं जात आहे, आदिश्रेय एंटरप्राइजेस. राजेश पवार कॅप्टन आहेत पहिल्या पर्वाचे, शेवटच्या षटकाची जबाबदारी घेत आहेत. चान्स अजूनही बाकी आहे, माघार घेऊन चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आहोत तर लढावं लागेल, झटावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, जिद्द पूर्ण करावी लागेल आणि त्यासाठी राजेश पवार जबाबदारी उचलतात ऍज अ कॅप्टन. पहिला बॉल डॉट. बघा आपल्याला इथे या मॅच मध्ये पाहायला मिळालं गोलंदाज फलंदाज झालेत आणि फलंदाज गोलंदाज देखील झालेत. राजेश पवार गोलंदाजी मार्कवरती तर विजय खडकेच्या बॅटमधून 2 षटकार. बघा नायडू आले, त्यांनी 2 षटकार मारले. अतुल धोत्रे आला, त्यांनी 1 षटकार मारला आणि त्यानंतर आपण पाहतोय विजय खडके आला, विजय खडकेने देखील 2 षटकार. आकाश काळे त्याचा फॉर्म तर चालूच आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू अडवला जाईल, सिंगल मिळते. एक धाव देखील इथे महत्वाची आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होतीये 86, 86 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि आलीये कुठे? सुपर ओव्हर पाहायची आहे का हा प्रश्न तर प्रेक्षकांचा आहे. पण पाहूया 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. 4 balls and 2 runs required to win. Anything can be possible in cricket. क्रिकेटचा खेळ यासाठीच ओळखला जातो. क्रिकेटचा खेळ अशाच अनिश्चिततेसाठी ओळखला जातो. क्षेत्ररक्षण जवळ केलं गेलेलं आहे, ही तर गरज आहे दडपण वाढवण्याची. दडपण वाढवलं जाते. एका बाजूला राजेश पवार यांचा अनुभव, एका बाजूला विजय खडके यांचा क्लास. या 2 गोष्टी क्लॅश होत आहेत आणि पाहूया क्लॅश मध्ये प्रेक्षकांचं मानसिक समाधान होते. 4 चेंडू 2 धावांची गरज. कोण जिंकेल? मातोश्री 11 जिंकेल का आदिश्री एंटरप्राइजेस जिंकेल का प्रेक्षक जिंकतील जे सुपर ओव्हर पाहण्यासाठी देखील काही आलेले आहेत? 3 पर्याय आहेत. 3 पर्यायांपैकी एक पर्याय नक्कीच तुमच्या भेटीला येईल. पुढचा चेंडू राजेश पवार स्ट्राईकला आपण पाहतोय द सिक्सर किंग, नवीन पदवी द्यावी लागेल. वाह, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. एक धाव तर वेगात पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी. यस नो यस. आदिश्री एंटरप्राइजेस सांघिक खेळासाठी प्रेक्षकांना विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आदिश्री एंटरप्राइजेस या संघासाठी. काय मला या ठिकाणी
मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवेल. बघा, जे कधी नाही घडलं ना ते या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 24 चेंडू 64 धावांचा यशस्वी पाठलाग आणि त्या पाठलागामध्ये ज्या खेळाडूंचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं त्या खेळाडूंचं कौतुक तर इथे आयोजन कमिटीच्या वतीने केलं जात आहे. प्रत्येक मॅच मध्ये आपण एक मॅन ऑफ द मॅच हा किताब देतो, परंतु या मॅचचं संपूर्ण रीत्या आपण जर पाहिलं तर हा मॅन ऑफ द मॅच 2 खेळाडूंमध्ये इथे विभागून दिला जाईल. प्रथमतः असतील आकाश काळे आणि त्यांच्या बरोबरीने असतील विजय खडके. या दोन्ही खेळाडूंना मिळून हे मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जाईल. आणि लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळतोय. त्या ठिकाणी आपल्या बरोबर जोडले जात आहेत प्रशांत आठवडे सर. ओ टू यू.